आणि आपण ट्रेडिंग करू शकू. स्टॉक मार्केट काय आहे, म्युच्युअल फंड्स काय आहे, आपल्याला कळेल की बाबा कुठली ऑर्गनायझेशन काय काम करते. राईट. सो लेट्स स्टार्ट विथ इंडियाज फायनान्शियल पिलर. तर इंडियाचे फायनान्शियल पिलर कुठले आहे? पहिलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. राईट. हे तुम्हाला कळावं याच्यासाठी मी सांगतो एकदम बेसिक पासनं, ताकी तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये फिक्स्ड व्हावं आणि तुम्हाला बेसिक कोणी जरी विचारलं तरी तुम्हाला सांगता यावं आणि तुम्हाला समजावं. राईट. Can you recommend me which book of share market? That will discuss later on. Okay, now we just focus and go with the flow. Okay, so go with the flow. Don't ask me any question in between. If there is any urgent, you can't understand anything, then only ask me. Right? नाहीतर तुम्ही लास्टला मला questions विचारा, then I will answer. Okay. So आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते? जे काही बँक्स आहेत इंडियामध्ये त्या सगळ्या बँकांना कंट्रोल करायचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. राईट. एव्हरीवन नोज दॅट. राईट. त्यानंतर आहे IRDA, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. हे मी तुम्हाला इंडियाचे जे मेन फायनान्शियल पिलर आहे ते सांगत आहे. राईट. इंडिया IRDA, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. याचं काम काय असतं की जे काही इन्शुरन्स सेक्टरमध्ये कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांचे रूल्स रेग्युलेशन सेट करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे. राईट. हे काम आहे IRDAचं. तिसरी आणि महत्वाची बॉडी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सेबी, सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. राईट. सेबी, सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. राईट. आता हे दोन तर आपण बघितलेले, हे दोन मोस्टली आपल्याला माहिती आहे, आपण सगळीकडे बघितलेलं आहे. IRDA, इन्शुरन्स, RBI आपल्याला माहिती आहे. राईट. बट मोस्ट ऑफ द पीपल डोंट नो सेबीज, दॅट इज सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. यांचं काम काय असतं की जे काही स्टॉक मार्केटमध्ये उलाढाल होते, स्टॉक मार्केटमध्ये नवीन कंपन्या येतात, शेअर्स कोणाला द्यायचे असते, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असते. राईट. तर त्याचं जे काही सगळं नियंत्रण आहे, इन्क्लुडिंग म्युच्युअल फंड, कमॉडिटीज, करन्सीज, या सगळ्यांवर नियंत्रण कोण ठेवते? सेबी, दॅट इज सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. राईट. तर आता आपण सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया बद्दल सगळं बघणार आहोत आणि आपण बघणार की आपण ट्रेडिंग कशी करू शकतो. राईट. सो लेट्स स्टार्ट विथ सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके. सो सेक्युरिटीज बोर्ड ऑफ एक्सचेंज, सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया काय करते? फायनान्शियल मार्केट्सला कंट्रोल करते. राईट. फायनान्शियल मार्केट, तर फायनान्शियल मार्केटमध्ये कुठलं कुठलं मार्केट येते? लेट्स से कॅपिटल मार्केट, त्याला आपण कॅपिटल मार्केट पण म्हणतो. राईट. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी फास्ट बोलतोय तर यू कॅन टाईप स्लो ऑर यू कॅन टाईप ॲज इट इज. प्लीज कंटिन्यू, यू कॅन टाईप कंटिन्यू. सो जर तुम्हाला हा फ्लो ठीक वाटत असेल तर, नाही तर आपण स्लो पण जाऊ शकतो. राईट. प्लीज कंटिन्यू. ओके. सो वी कॅन गो विथ दिस. राईट. ओके, ओके. थँक यू फॉर युअर क्विक आन्सर. थँक यू व्हेरी मच. राईट. सो कॅपिटल मार्केट, कॅपिटल मार्केट म्हणजे काय? की कॅपिटल मार्केटमध्ये दोन मार्केट्स असतात. राईट. एक आहे प्रायमरी मार्केट आणि दुसरं आहे सेकंडरी मार्केट. तर आपण प्रायमरी मार्केट बघूया की प्रायमरी मार्केट काय आहे. कोणाकोणाला माहिती आहे ऑलरेडी प्रायमरी मार्केट काय आहे? प्लीज टाईप मी इन द चॅट बॉक्स इफ यू ऑलरेडी नो व्हॉट इज प्रायमरी मार्केट. मी, अंजली सेज मी. ओके. अजून रणजितजी सेज येस, मी, अजय. राईट. खूप साऱ्या लोकांना माहिती आहे, खूप साऱ्या लोकांना नाही माहिती. कोणी म्हणतं IPO, राहुलजी सेज IPO. येस, एक्झॅक्टली. राईट. तर प्रायमरी मार्केट काय असतं? प्रायमरी मार्केट इज द मार्केट वेअर कंपनी लिस्ट डायरेक्ट टू द एक्सचेंज अँड गिव्ह डायरेक्टली शेअर्स टू द शेअर होल्डर. म्हणजे म्हणजे कंपनी डायरेक्ट आपल्याला शेअर्स देते थ्रू IPO, इनिशियल पब्लिक ऑफर. राईट. जिथे कंपनी आणि मध्ये कोणीही नसतं, मध्ये डायरेक्ट आपण असतो, तिथे एक्सचेंज पण नसतात, डायरेक्ट कंपनी आपल्याला देते. राईट. त्याला त्या प्रोसेसचं नाव आहे पब्लिक इश्यू किंवा IPO. आता कंपनी IPO कशाला काढत असेल? मराठी बोला फक्त. ओके. मराठीच बोलतोय. राईट. तर पब्लिक कंपनी IPO कशाला काढत असेल? कंपनी IPO यासाठी काढते की त्यांना फंड्सची गरज असते. राईट. फंड्सची गरज असते. तर त्यांना फंड्स रेज करण्यासाठी आणि आपली कंपनीचं एक्सपान्शन करण्यासाठी.
राईट, टू रेज फंड, एक्झॅक्टली अंजलीजी, राईट. तर त्यांना हे इन्स्ट्रुमेंट आयपीओ ते काढतात. पण आयपीओच का, त्यांच्याकडे दुसरे कुठले ऑप्शन्स असतात जिथून ते फंड रेज करू शकतात? एनीबडी हॅव आयडिया? कुठून अजून, जर तुम्ही एक कंपनी आहात आणि तुम्हाला फंड रेज करायचा, तुमच्याकडे काय ऑप्शन आहे? एक तर तुम्ही मित्रांना म्हणाल बँके थ्रू घ्याल, राईट, बँक लोन, किंवा तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल, राईट. पण जे काही तुमच्याकडे प्रॉपर्टीज आहे किंवा तुम्ही बँकेतनं लोन घ्याल किंवा तुम्ही एफ-डी असाल, तुमचे शेअर्स असेल, डिबेंचर्स असेल, राईट, ते सगळेच्या सगळे तुम्ही जर मोडलेत किंवा तुम्ही लोन घेतलं बँकेकडनं, तर तुम्हाला द्यावा लागेल इंटरेस्ट, राईट? तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागेल. लोन अगेन्स्ट ॲसेट, ओके. खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहे. पण कंपनीज इथे काय येतात? कारण इथे जेव्हा कंपनी डायरेक्ट आपल्याला शेअर्स देते, तर आपल्याला कंपनी डायरेक्ट शेअर्समध्ये भागीदारी देते आणि आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट नाही किंवा कंपनीला डायरेक्ट पैसे मिळतात आपल्याकडे विदाऊट एनी इंटरेस्ट, राइट. त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं? आपल्याला त्या कंपनीची हिस्सेदारी मिळते. म्हणजे जेवढे आपण त्या कंपनीचे शेअर्स घेऊ, तेवढे आपण त्या कंपनीचे भागीदार असू, राइट. त्याला म्हणतात पब्लिक इश्यू. बाय द वे, कोणी-कोणी हा शेअर बघितलेला आहे डी-मार्ट? इफ यू हॅव हर्ड डी-मार्ट, जर तुम्ही डी-मार्ट ऐकलेलं असेल तर प्लीज टाइप आय हॅव अ डी-मार्ट शेअर, किंवा तुमच्याकडे डी-मार्ट असेल तर प्लीज टाइप आय हॅव. इफ यू हॅव अ डी-मार्ट शेअर, डी-मार्ट, येस. भाग्यश्रीकडे आहे, सुनीलकडे आहे. अच्छा, तुम्ही ऐकलंय फक्त, ओके. त्याला ॲव्हेन्यू सुपर मार्केट पण म्हणतात. गौरव साहेबांकडे आहे, ओके. तर कोणाकोणाकडे आयपीओ मध्ये घेतलेले शेअर्स आहेत? प्लीज टाइप आयपीओ इन द चॅट बॉक्स. जर तुमच्याकडे आयपीओ मधले शेअर्स आहेत, राहुलजी, ग्रेट, तुमच्याकडे तो शेअर आहे आयपीओ मधला. जर आयपीओ मध्ये घेतलेला असेल आणि आता तो तुम्ही होल्ड केला असेल, राईट. आयआरसीटीसी पण आहे रणजित सरांकडे, ग्रेट ग्रेट. खूप चांगले स्टॉक्स आहे, म्हणजे तुम्ही ऑलरेडी आहेत इथे, लोक आहेत ज्यांना माहिती आहे ऑलरेडी स्टॉक मार्केट, राईट. ओके. ते कसे घ्यायचे सर? ते कसे घ्यायचे आपण बोलूया त्याच्याबद्दल. तर आता हा शेअर आहे. हा शेअर हा एव्हेन्यू सुपर मार्केट, डी मार्ट, जसं मी तुम्हाला म्हणलं. तर ह्या शेअरने 2017 मध्ये स्वतःचा आयपीओ लॉन्च केला, राइट. ऑल न्यू फॉर मी, नो वरी. तर या कंपनीने, डी-मार्टने, जे की एफ-एम-सी-जी मधली कंपनी आहे, डी-मार्ट मला सांगायची गरज नाही. सगळ्यांना माहिती आहे डी-मार्ट काय आहे, राइट. तर 2017 मध्ये याची लिस्टिंग झाली. तर हा शेअर ज्यांना अलॉटमेंटमध्ये, ज्यांना आयपीओमध्ये मिळाला, कॅन यू टाइप तुम्हाला कितीमध्ये मिळाला, ज्यांना ऑलरेडी मिळालाय, ताकी लोकांना पण कळायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही मेसेज कराल तेव्हा ऑल पॅनलिस्ट अँड अटेंडी सिलेक्ट करा. किती रुपयाला मिळालाय? मगाशी तुम्ही टाइप केलं होतं, राइट. मगाशी तुम्ही टाइप केलं होतं तुमच्याकडे आयपीओचा शेअर आहे. किती रुपयाला तुम्हाला मिळालाय आयपीओ मध्ये? कॅन एनीवन टेल मी ऑर कॅन एनीवन गेस की तो आयपीओला कितीला लॉन्च झाला होता? कितीला त्याचा आयपीओ अलॉट झाला होता? ₹300 मधुरा पाटील. येस. ₹300 तो लोकांना मिळालाय, राइट. ₹300 लोकांना तो मिळालाय शेअर. आणि जेव्हा तो लिस्ट झाला, त्या दिवशी 300चा 600ला ओपन झालाय. म्हणजे विदिन 15 डेज त्याने पैसे डबल दिलेत, राइट, डबल झालेत. आणि ज्याच्याकडे आतापर्यंत तो स्टॉक आहे, त्या ₹300 ₹3000 झालेत. म्हणजे किती टाइम्स वाढला हा मागच्या 4 वर्षामध्ये? किती टाइम्स वाढला? 10 टाइम्स, राइट. सो मला हे सांगायचं आहे की दिस इज द पोटेन्शियल ऑफ द स्टॉक मार्केट, राइट. दिस इज द पोटेन्शियल ऑफ द स्टॉक मार्केट. इफ यू नो एव्हरीथिंग अबाउट द स्टॉक मार्केट, किंवा तुम्हाला माहिती नसेल तरी तुम्ही करू शकता. एवढं काही हार्ड अँड फास्ट नॉलेज असायचं गरज नाहीये. तुम्ही सिंपल जे चांगले आयपीओ असतात त्याला, तुम्ही 10 आयपीओ आले, 10ला 10 अप्लाय केलं सपोज, आणि त्यापैकी जर तुमचे 4 ते 5 आयपीओ जरी चांगले मल्टी बॅगर झालेत, तरी तुमचे सगळे पैसे वसूल होतात, राइट. त्याला तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही की कसा घेऊ, काय घेऊ. तुमचा ब्रोकर तुम्हाला अलॉट करतो. त्या ब्रोकरच्या टर्मिनललाच ती लिंक असते. तुम्ही कुठले असू द्या, तुम्ही ते घेऊ शकता, राइट. So if you got some idea, please type got it in the chat box and clear
Type clear in the chat box so we can go ahead, right? So this is IPO. Okay, great. आता सपोज आयपीओ मध्ये मला स्टॉक मिळाला. आता आयपीओ मध्ये जेवढे लोक अप्लाय करतात त्या सगळ्यांना स्टॉक भेटतो का? जेवढे लोक अप्लाय करतात सगळ्यांना स्टॉक भेटतो का? प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स. सगळ्यांना स्टॉक भेटतो आयपीओ मध्ये अप्लाय केल्या केल्या? सुनील बोरकरजी सेज यस. नाही. स्टॉक सगळ्यांना स्टॉक भेटत नाही. जेव्हा डीमॅटचा स्टॉक लिस्ट झाला तेव्हा सपोज त्यांना 100 करोडची रिक्वायरमेंट होती, राईट? तर त्याच्या 100 टाइम्स अप्लिकेशन आल्या होत्या, राईट? 100 टाइम्स अप्लिकेशन आल्या होत्या. त्यांच्याकडे शेअर तर 100च होते, पण त्यांच्याकडे 1000 अप्लिकेशन, 1,00,000 अप्लिकेशन आल्या होत्या, राईट? सगळ्यांना भेटू शकत नाही कारण शेअर जे आहेत ते लिमिटेड असतात, राईट? त्यामुळे सगळ्यांना लकी ड्रॉ, हा लकी ड्रॉ पण म्हणू शकता. ज्याला भेटला त्याला भेटला, राईट? आता सपोज ज्याला भेटला त्याला भेटला, पण ज्याला नाही भेटला तो काय करेल? तो जातो मग सेकंडरी मार्केटमध्ये. तिथून चालू होतं सेकंडरी मार्केट, राईट? डिव्हिडंड कसा प्रॉफिट होतो? डिव्हिडंड तो कसा प्रॉफिट होतो? डिव्हिडंड म्हणजे कंपनीला जे काही इयरली प्रॉफिट होतं त्याच्यातला काही भाग कंपनी शेअर करत असते शेअर होल्डरला. दॅट इज डिव्हिडंड, मित्रांनो, आपण क्वेश्चन अँड आन्सर राईट? सेशन तर शेवटी आता घेणार सेकंडरी आहोत, सो प्लीज मार्केटमध्ये डोंट काय आस्क असतं एनी आपण क्वेश्चन इन बघूया, बिटवीन. राईट? सो सेकंडरी मार्केट दॅट इज शेअर मार्केट, आपण म्हणतो त्याला स्टॉक मार्केट. तर ज्यांना ज्यांना पब्लिक इश्यू मध्ये स्टॉक मिळाले आणि ज्यांना असं वाटतंय की माझे 300 रुपयाचे 600 रुपये झालेत, आता तो स्टॉक कोणाला विकणार ते समोर? सपोज मी आहे, माझे 300चे 600 झाले आणि मला विकायचा आहे, तर मी परत कंपनीकडे जाणार का की माझा स्टॉक घ्या म्हणून? नाही. तर ते येतात सेकंडरी मार्केटमध्ये आणि तिथनं चालू होतं मग ट्रेडिंग, राइट? दॅट इज कॉल्ड शेअर मार्केट, सेकंडरी मार्केट, राइट? तिथून चालू होतं सेकंडरी मार्केट. जे सेकंडरी मार्केटचा टायमिंग आहे सकाळी 9 वाजल्यापासनं दुपारी 3:30 वाजेपर्यंत, राइट? होप यू अंडरस्टँड दिस. जर तुम्हाला याचे घ्यायचे असेल नोट्स यू कॅन टेक इट. ओके, नाउ आय अंडरस्टूड. थँक्स सुनीलजी, ग्रेट. यू विल अंडरस्टूड सम पॉइंट्स. ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांना पण थोडं नॉलेज भेटेल, थोडं रिफ्रेशमेंट होईल. आणि ज्यांना नाही माहिती, कारण 70% लोक असे आहेत ज्यांना स्टॉक मार्केट नाही माहिती, राईट? ॲज वी हॅव टेकन अ पोल, राईट? तर आता बघू की या स्टॉक मार्केटमध्ये मग आपल्याला जर इन्व्हेस्ट करायचं आहे तर कसं? जसं आता मी सांगितलं की मी आयपीओ मधनं स्टॉक घेतलाय. कॅन एव्हरीवन टाइप प्लीज? Yes, yes, व्हॉइस your इज voice is क्लिअर? okay. Yes. गॅरी सेज व्हॉइस लॉस्ट. माझा आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? प्लीज टाइप क्लिअर इन द चॅट बॉक्स. नाहीतर गॅरी सर तुम्ही तुमचं नेटवर्क चेक करा प्लीज. ओके, इट्स क्लिअर. क्लिअर, राईट, राईट. तर शेअर मार्केट म्हणजे जे सेकंडरी मार्केटमध्ये येतं. आयपीओ मध्ये आपण एक शॉर्ट मध्ये सांगतोय आता फक्त. आयपीओ मधनं आपण स्टॉक्स घेतले आणि आपण आता ते दुसऱ्यांना विकणार, कारण नंबर ऑफ स्टॉक सेम आहे. जेवढे स्टॉक्स होते तेवढेच आहे. फक्त कोणाकडे 300 रुपयाने घेतलेले तो 600ने विकतो. ज्याने 600ने घेतले तो मे बी 1200ने विकतो. ज्याने 1200ने घेतले तो 2400ने विकतोय. तर अशी हे सायकल चालत असते, राईट? दॅट इज कॉल्ड सेकंडरी मार्केट. बाईंग सेलिंग होत राहतं आणि हे मार्केट सकाळी 9 वाजता ओपन होतं आणि 3:30 वाजता बंद होतं, राईट? तर आता इथे ट्रेडिंग कसा होतो? ट्रेडिंग कसं करायचं मग जर असं होत असेल तर? हाऊ वी कॅन ट्रेड? सो लेट्स चेक दॅट. ओके. तर इथे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला बाईंग आणि सेलिंग करायला लागेल. त्यासाठी आपल्याला लागतं ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट. आता ट्रेडिंग अकाउंटचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, तर याला तुम्ही कंपेअर करा तुमच्या सेव्हिंग अकाउंट सोबत किंवा तुमचं करंट अकाउंट असतं, राइट? त्याच्याशी तुम्ही याला कंपेअर करू शकता, राइट? सपोज तुम्ही बँकेमध्ये गेलात पैसे घेऊन, त्यांना म्हणलं की तुम्ही हे माझे पैसे घ्या आणि ठेवा. ते कुठे ठेवणार? त्यासाठी तुमचा एक अकाउंट नंबर लागतो, राइट? जसं बँकेत आपला अकाउंट नंबर असतो, तसंच इथं आपलं ट्रेडिंग अकाउंट असतं आणि ट्रेडिंग अकाउंटचा एक नंबर असतो, राइट? दॅट इज कॉल्ड डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट म्हणजे तिथे आपण, जसं आपण बँकेमध्ये आपले पैसे ठेवतो तसं आपण इथे आपले शेअर्स ठेवतो, राइट? होप यू क्लिअर दिस पॉइंट, राइट? तर आता आपण इथे शेअर्स ठेवतो, पण आता आपण ते शेअर्स घेणार कसे?
घेणार कसे? आता डायरेक्ट कंपनीकडनं तर आपण आधी घेतले होते. नंतर आपण कसे घेणार? तर त्यासाठी असतं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. राइट? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे काय आहे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. पण हे 2 एक्सचेंज आहे, जे माझ्याकडनं शेअर्स घेतात आणि ज्यांना पाहिजे त्यांना विकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता पुण्यात आहे, राइट? आणि अजून एक व्यक्ती आहे जे मे बी चेन्नईला आहे, राइट? तर त्यांना शेअर्स विकायचे आहे आणि मला शेअर्स घ्यायचे आहे, राइट? मी त्या चेन्नईच्या माणसाला नाही ओळखत, तो पण मला नाही ओळखत. पण आम्ही कोणाला ओळखतो? एक्सचेंजला, एन-एस-ई, बी-एस-ई. एक्सचेंज काय करते? त्याला विकायचे आहेत, मला घ्यायचे आहेत, तर आमचं जोडी लावून देते. म्हणजे आमचं मॅच करून देते. सपोज मला 300 ला घ्यायचं आहे आणि 300 लाच विकायचं आहे त्यांना. तर ते मॅच जी झाली ती सेटलमेंट होते, राइट? तर काय होतं त्यांचे जे शेअर्स आहेत ते माझ्या अकाउंटला येतात आणि माझे पैसे त्यांच्या अकाउंटला जातात. इट्स व्हेरी सिंपल, राइट? दिस इज कॉल्ड एक्सचेंज. हा एक्सचेंजचा रोल आहे फक्त. राइट? एक्सचेंज काय करतं? एक्सचेंज करतं. नावामध्येच आहे त्याचं. तर कुठले-कुठले 2 मोठे एक्सचेंज आहे? नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये अजून पुढे बघूया. राइट? तर आपण जे स्टॉक्स घेतलेले आहेत, आता ते सिक्युअरली राहायला पाहिजे कुठेतरी, राइट? ते सिक्युअरली राहायला पाहिजे. असं नको व्हायला, की आपण स्टॉक्स घेतले, एवढ्याने पैसे जमा केलेत आणि ते कोणी आपले हॅक करून घेतलेत किंवा आपल्या अकाउंटमधनं कोणी काढून घेतलेत, असं नको व्हायला, राइट? तर त्यासाठी गव्हर्नमेंटने अजून एक बॉडी तयार केली. दॅट इज कॉल्ड डिपॉझिटरी. डिपॉझिटरी काय आहे? डिपॉझिटरीचं काम काय असतं? की आपले जे शेअर्स आहेत, ते शेअर्स सुरक्षित ठेवणे. बस एवढीच त्याची डेफिनेशन तुम्ही समजून घ्या. आपले जे शेअर्स आहेत, त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम कोण करतंय? डिपॉझिटरी, राइट? तर मग कुठल्या-कुठल्या डिपॉझिटरी आहे? पहिली डिपॉझिटरी आहे सी-डी-एस-एल. सी-डी-एस-एल म्हणजे काय? सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. आणि दुसरी डिपॉझिटरी आहे एन-एस-डी-एल, नॅशनल सिक्युरिटीज अँड डिपॉझिटरी लिमिटेड. राइट? ह्या 2 डिपॉझिटरी आहे. यांचं काम हे आहे, की आपले जे शेअर्स आहेत त्यांना सुरक्षित ठेवणे. तिथे तुमचे शेअर्स तुमच्याच नावाने जर विथड्रॉल केले तुम्ही तर तुमच्याच नावाने तुमच्याच बँकेत येणार. दुसऱ्या बँकेत ते जाऊ शकत नाही. त्यामुळे एकदम स्ट्राँग सिक्युरिटी आहे इथे, राइट? त्यामुळे घाबरायची गरज नाही, की जसं आपल्याकडे सोनं असतं तर आपण घाबरतो, की बाबा सोनं सोनं आपलं गेलं कुठे तर काय होईल, राइट? तर तसं नको व्हायला, राइट? पण दोन्ही डिपॉझिटरी का? 2 डिपॉझिटरी जसं आता सर 2 एक्सचेंज आहेत. एन-एस-ई, बी-एस-ई आहे, राइट? 2 किराणा मालाची दुकानं असतात. जसं डी-मार्ट आहे, बिग बाजार आहे, राइट? तिथे सगळं सेमच असतं, पण वेगवेगळं असतं, राइट? त्यामुळे 2 डिपॉझिटरी वेगवेगळे त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या अंडरच येतात, पण 2 वेगवेगळे त्यांना सांभाळणारे आहेत, राइट? सी-डी-एस-एल आणि एन-एस-डी-एल. ओके? जसं बी-एस-ई आणि एन-एस-ई आहे. सेम लाइक दॅट. राइट. ओके. तर आता आपण बघूया. आता आपण बघितलंय बेसिक. सो इफ यू आर क्लिअर विथ द व्हेरी बेसिक ऑफ द मार्केट, प्लीज टाइप क्लिअर इन द चॅट बॉक्स. राइट? हे खूपच बेसिक होतं, जे मी तुम्हाला आता सांगितलं. आता आपण थोडं पुढे जाऊया आणि आजच्या क्लासमध्ये आपण आता पुढे काय-काय बघणार आहे, ते आपण एकदा बघूया. राइट? तर आता जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची असते, तेव्हा खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स असतात मार्केटमध्ये, राइट? खूप सारे इन्स्ट्रुमेंट असतात. Want to take a screenshot? Yes, you can take a screenshot, no problem. राइट? आपल्याला जेव्हा मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आहे, तेव्हा खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स असतात मार्केटमध्ये, राइट? पण आपण मेन जे आपली आहे, मेन आपल्याला ट्रेडिंग कशासाठी करायचं असतं? आपल्याला वेल्थ क्रिएट करायची असते फॉर अवर सिक्युरिटी, फॅमिली. आपल्याला काही बाय करायचं असतं, आपले काही ड्रीम्स असतात. ते सगळे फुलफिल करण्यासाठी आपल्याला वेल्थची गरज पडते आणि ते आपल्याला कंटिन्युअस बेसिसवरती अॅक्युमुलेट करून त्यावरती रिटर्न्स आणि सगळं आपल्याला जे काही आपण इंटरेस्ट म्हणतो ते व्यवस्थित मिळायला पाहिजे, राइट? म्हणजे मल्टिप्लाय झाली पाहिजे अमाउंट. त्यासाठी आपण हे शिकत आहोत. तर आजच्या क्लासमध्ये मेन आपण काय शिकणार आहे, की हाऊ टू ट्रेड इन डेरिव्हेटिव्हज, राइट? ऑप्शन्स काय आहे? स्टॉक मार्केट काय आहे? हे आपण थोडं बेसिक टू ॲडव्हान्स बघण्याचं ट्राय करूया, राइट? सो लेट्स गो ऑन नेक्स्ट स्लाइड. तर जसं मी सांगितलं आपण वेल्थ कुठल्या-कुठल्या इन्स्ट्रुमेंटने जनरेट करू शकतो. कुठले-कुठले इन्स्ट्रुमेंट आहे.
तर पहिले इन्स्ट्रुमेंट आहे लेट्स से फ्युचर्स. फ्युचर्स जसं फ्युचर्स मार्केट असतं, राईट? फ्युचर्स मार्केट काय आहे ते पण आपण इथे बघणार आहे. पण फ्युचर्स इज नथिंग बट जे काही इन्स्ट्रुमेंट असतात मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये त्यातलंच एक इन्स्ट्रुमेंट आहे फ्युचर. फॉरेक्स. फॉरेक्सच्या आजकाल तुम्ही खूप सारे ॲड बघितल्या असेल Facebookवरती. फॉरेक्स ट्रेडिंग, मुझे इतना मिला, उतना मिला, असे ॲड येतच राहतात फॉरेक्सच्या, राईट? दुसरं ऑप्शन्स. ऑप्शन्स ज्या आपण ऑप्शन स्ट्रॅटेजीज असतात, ते कशा यूज करायच्या असतात त्याचं आपण सगळं बघणार आहे. त्यानंतर ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड असतात. ज्या एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये आपण डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकतो, राईट? त्यानंतर आहे बॉन्ड. बॉन्ड एव्हरीवन नोज. स्टॉक्स म्हणजे सिंगल शेअर्स आपण बाईंग सेलिंग करणे, दॅट इज स्टॉक्स. त्यानंतर आहे रिट्स. रिट्स इज अ रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट, राईट? रिअल इस्टेट. So this is a type of wealth we can generate with this type, right? तर आता बघूया की बीएससी, जसं मी तुम्हाला बोललो होतो मगाशी, बीएससी. व्हॉट इज बीएससी? बीएससी काय आहे? बीएससी इज द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, राईट? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एक्सचेंज काय करतं? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? ते फक्त एक्सचेंज करायचं काम करतं, राईट? आणि तुम्ही बघितलं असेल टीव्हीवरती तुम्हाला खूपदा दिसतंय, की आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा सेन्सेक्स, तुम्ही मोस्टली हा शब्द ऐकलेला आहे. सेन्सेक्स, राईट? सेन्सेक्स आज एवढं वरती गेलाय, सेन्सेक्स आज खाली आलाय, राईट? मार्केट आज वरती गेलंय, मार्केट खाली आलंय. तर याचा नक्की अर्थ काय असतो? राईट? काय असतो याचा अर्थ? तर हा एक इंडेक्स आहे, राईट? हा इंडेक्स आहे आणि यामध्ये जे काही कंपन्या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, जे काही कंपन्या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, त्याचा हा इंडेक्स आहे. तर हा जो इंडेक्स आहे, हा टॉप 30 कंपन्यांचा इंडेक्स आहे. ह्या टॉप 30 मध्ये पूर्ण 90% कॅपिटलायझेशन ऑफ पूर्ण स्टॉक मार्केट येते, राईट? त्यामुळे त्या ज्या मोठ्या 30 कंपन्या आहेत, त्याचा तो इंडेक्स आहे, राईट? तर आता हा इंडेक्स कसा तयार होतो? इंडेक्स कसा तयार होतो आणि यामध्ये ज्या 30 कंपन्या आहेत त्या 30च का? 30च का? याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त नाही किंवा कुठल्या 30 कंपन्या ह्या कोण ठरवतं? कोण ठरवत असेल या कंपन्या? कॅन एनीवन आन्सर? या 30 कंपन्या कुठल्या असाव्या ह्या कोण ठरवतं? हा खूप मोठा पॉइंट आहे. हा लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे तुमच्यासाठी. कोण ठरवतं हे? सूरजजी सेज बीएससी. बीएससी नाही ठरवत. कोण ठरवतं? प्लीज एव्हरीवन आन्सर. काही पण आन्सर द्या, पण तुम्हाला जे समजतं ते. अजय पांडेजी सेज सेबी, एनएससी, ओके, सीडीएसएल, सेबी, राईट. येस, थँक्स फॉर द क्विक आन्सर, राईट? तर हे कोणीही ठरवत नाही. हे ठरतं कंपनीच्या मार्केट कॅप वरून. म्हणजे ज्याची कंपनी, ज्याचे पैसे सर्वात जास्ती, ती कंपनी सगळ्यात मोठी, राईट? ती कंपनी सगळ्यात मोठी. आता मार्केट कॅप कसं ठरतं? मार्केट कॅप ठरतं नंबर ऑफ शेअर्स इंटू प्राइस ऑफ वन शेअर, राईट? नंबर ऑफ शेअर इंटू प्राइस ऑफ वन शेअर. म्हणजे जेवढे काही शेअर्स आहेत मार्केटमध्ये अवेलेबल इंटू करंट प्राइस. ज्याची सगळ्यात मोठी अमाउंट येईल, सगळ्यात मोठी संख्या येईल, दॅट इज द नंबर वन. ओके. त्याच्यानंतर येईल ती नंबर 2, नंबर 3 असे नंबर 30 पर्यंत. असे नंबर 30 पर्यंत ज्या कंपन्या आहेत त्या बीएससी मध्ये येतात. राइट? आणि हा जो बीएससीचा हा जो एक बास्केट आहे, 30 कंपनीचा बास्केट आहे, हा आहे डायनामिक बास्केट. आता डायनामिक म्हणजे काय? डायनामिक आणि स्टॅटिक. स्टॅटिक काय असतं, की ज्या कंपन्या आता आहे त्या लाँग टर्ममध्ये राहणार. राइट? ज्या कंपन्या आता आहेत त्या लाँग टर्ममध्ये राहणार. दॅट इज कॉल्ड स्टॅटिक. आणि डायनामिक म्हणजे काय, की ती सपोज 30वी कंपनी आहे, तिचा परफॉर्मन्स कमी झाला किंवा रेट कमी आला तिचा आणि त्याची मार्केट कॅप कमी झाली, तर ती कंपनी ऑटोमॅटिक त्या सेन्सेक्समधनं बाहेर येते आणि दुसरी कंपनी त्या बीएससीमध्ये ॲड होती. राइट? बीएससीमधनं ती आउट होती आणि दुसरी कंपनी ॲड होती. त्यामुळे तुम्ही बघताय, की जेव्हा 1979 ला मार्केट चालू झालं होतं बीएससी 100 पॉइंटने, तिथनं मार्केट आता 50,000च्या आसपास आलंय. बरोबर? तरी मार्केटमध्ये ज्या तेव्हा कंपन्या होत्या, त्या आता पण कंपन्या असतील का?
ऑब्विसली नॉट. काही काही कंपन्या त्यावेळेस होत्या पण आता नाहीये. पण तरीही सेन्सेक्स वाढतोय कंटिन्युअस, राईट? का? कारण की ते डायनामिक बास्केट आहे. ज्या कंपन्या चांगल्या परफॉर्म नाही करत त्या एक्झिट होतात आणि ज्या कंपन्या येतात, ज्या कंपन्या व्हॅल्युएशन चांगलं असतं, सगळं चांगलं असतं, त्या ॲड होतात, राइट? सो इफ यू आर क्लिअर विथ धिस पॉइंट, प्लीज टाइप सुपर क्लिअर इन द चॅट बॉक्स. प्लीज टाइप एससी ओनली, सुपर क्लिअर, सो वी कॅन गो अहेड, राइट? ओके, थैंक यू दुर्गेश जी, अन्ना जी, Vikas, Lakshman, Santosh, right? Hope you are getting some insights about the basic of stock market and you are getting good knowledge from today's session, right? Okay. तर आता हे जर आपल्याला बघायचं आहे की कुठली नंबर वन कुठली नंबर टू, यू कॅन सिम्पली गुगल इट. तिथे फक्त तुम्ही गुगलवरती टाका की व्हॅल्युएशन वाईज किंवा टॉप टॉप 10 कॅपिटलायझेशन ऑफ स्टॉक मार्केट असं तुम्ही टाकलं की तुम्हाला लिस्ट येईल. या लिस्टमध्ये येतं की कुठल्या कंपनीचं किती कॅपिटलायझेशन आहे. जसं मागच्या वेळेस RIL, रिलायन्स इंडस्ट्रीज नंबर वनवर होती. त्याच्यानंतर HDFC बँक, इन्फोसिस, HDFC, ICICI बँक, TCS, कोटक, ह्या अशा नंबर वाईज कंपन्या असतात, राईट? सो यू कॅन गेट ऑल दिस डाटा फ्रॉम NSEindia.com, राईट? NSEindia.com वरती हा सगळ्याच्या सगळा डाटा तुम्हाला मिळतो, राईट? सो यू कॅन गेट देअर. ओके. तर जसं बीएससी आहे तसंच NSE आहे, राईट? NSEची स्थापना 1994 मध्ये झाली, राईट? 1994. आणि त्याच्यानंतर NSE चालू झाले कारण त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह त्यांना अस्तित्वात आणायचं होतं, त्यामुळे NSEची स्थापना झाली, राईट? तर NSE मध्ये किती स्टॉक्स आहेत? 50 स्टॉक्स, राईट? NSE मध्ये 50 स्टॉक्स आहे आणि हा 50 शेअरचा इंडेक्स आहे. जसं बीएससी होतं, बीएससी 30 कंपन्यांचा इंडेक्स आहे, तसं NSE जो आहे तो 50 कंपन्यांचा इंडेक्स आहे, राईट? आता जे बीएससी जेवढ्या पर्सेंटने अप डाऊन होतं तेवढ्याच पर्सेंटने तुम्ही बघितलं असेल की निफ्टी पण ऑलमोस्ट तेवढंच होतं, राईट? तर ते का होतं? कारण की ज्या बीएससी मध्ये कंपन्या आहेत, NSE मधल्या पहिल्या त्या सेम आहेत, राईट? ज्या बीएससी मध्ये 30 कंपन्या आहेत त्या सर्वच्या सर्व NSE मध्ये सेम आहे. आणि त्याच्यानंतरचे जे कॅपिटलायझेशन तुम्ही जर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावलात तर नंतरच्या 20 त्यामध्ये ऍड होतात, राईट? तर त्याला म्हणतात NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हा 50 कंपन्यांचा इंडेक्स आहे. सेम इथे पण तसंच होतं. मार्केट कॅपिटलायझेशन वरनं स्टॉक ठरतात आणि त्यामध्ये त्या कंपन्या असतात, राईट? सो होप यू आर क्लिअर विथ द एक्सचेंज BSE अँड NSE काय आहे. आता आपण बघूया की ऑप्शन ट्रेडिंग काय आहे. ऑप्शन ट्रेडिंग काय असतं आणि कसं त्यामध्ये ट्रेड करायचं असतं. व्हॉट इज मेजर डिफरन्सेस सेन्सेक्स अँड निफ्टी. सेन्सेक्स हा 30 कंपन्यांचा इंडेक्स आहे आणि निफ्टी हा 50 कंपन्यांचा इंडेक्स आहे, राईट? सेन्सेक्स इनिशियल पासून आहे, 1979 पासून सेन्सेक्स आहे आणि निफ्टी 1994 मध्ये आलंय, राईट? 1994 मध्ये. ओके, हा डिफरन्स आहे मेजर. बाकी तर काही नाहीये, राईट? बाकी सगळे काम जसे आहे तसेच आहे दुर्गेशजी. ओके, थँक्यू. राईट? तर ऑप्शन ट्रेडिंग काय? ऑप्शन ट्रेडिंग बघायच्या आधी आपल्याला माहिती असायला पाहिजे की मार्केटमध्ये सेगमेंट कुठले कुठले असतात, राईट? मार्केटमध्ये कुठले कुठले सेगमेंट असतात. सो वी हॅव टू सी दॅट सेगमेंट, राईट? याला थोडं खाली घेतोय मी. ओके. तर सेगमेंट काय असतं हे आपण समजून घेऊया जरा, की सेगमेंट काय असतं. मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेडिंग करतो, तेव्हा तिथे सेगमेंट वाईज आपल्याला ट्रेड करायला लागतं, राईट? शेअर व्हॅल्यू सेम असते का दोन्हीमध्ये? शेअर व्हॅल्यू ऑलमोस्ट सेम असते दोन्हीकडे. येस, शेअर व्हॅल्यू ऑलमोस्ट दोन्हीकडे सेम असते. थोडासा कधी कधी डिफरन्स असतो, 10 पैसे 15 पैसे तेवढा डिफरन्स असतो कधी कधी, राईट? राईट. ओके. तर सेगमेंट आपण आता ट्रेड तर करतोय. आपण जसं IPO मध्ये शेअर्स घेतले, नंतर आपण सेकंडरी मार्केटमध्ये ते विकलेत पण. पण आपल्याला परत अशी बाईंग सेलिंग जर करायची आहे, तर कशी करू शकणार आपण? सो त्याच्यासाठी असतात काही सेगमेंट. तर पहिलं सेगमेंट आहे कॅश. कॅशमध्ये काय असतं? कॅश इथे आपल्याकडे जेवढे पैसे असतात, ते पूर्ण पैसे देऊन पूर्ण शेअर्स घ्यायचे असतात, राइट?
म्हणजे जेवढे आपल्याकडे 100 रुपये असतील तर 100 रुपयाचे शेअर्स आपल्याला भेटतील. राईट, दॅट इज कॅश ट्रेडिंग. दुसरी आहे, आणि हे कॅश ट्रेडिंग मध्ये पहिला जो प्रकार आहे दॅट इज कॉल्ड इंट्राडे. इंट्राडे म्हणजे काय, की सकाळी 9 वाजता मार्केट ओपन होतं, 9 ते 9:15 प्री ओपनिंग असतं, राईट, आणि 9:15 नंतर मार्केट मध्ये ऍक्च्युअल बाईंग सेलिंग चालू होते. तर 9:15 वाजल्यापासनं 3:30 वाजेपर्यंत 9:15 वाजल्यापासनं 3:30 वाजेपर्यंत जे काही मार्केटमध्ये ट्रेडिंग होतं, म्हणजे तुम्ही आता बाय केलंय, 10 वाजता बाय केलंय आणि 11 वाजता सेल केलं, दॅट इज युअर ट्रेड काउंट ॲज अ इंट्राडे. ओके, त्याला म्हणतात इंट्राडे. आजच बाय केलंय आणि आजच सेल केलंय, दॅट इज कॉल्ड इंट्राडे. ओके, आणि दुसरं लॉंग टर्म साठी आपण ठेवू, म्हणजे आज आपण शेअर्स घेतला आणि आपण ते उद्या परवा किंवा नंतर कधी आपल्याला विकायचं आहे त्यावेळेस विकला आपण तो, दॅट इज कॉल्ड डिलेव्हरी. सो डिलेव्हरी इज मीन्स की लॉंग टर्म साठी शेअर्स ठेवणे. आता तो लॉंग टर्म तुमचा एक दिवसच्या नंतर तुम्ही कधीही विकला, दॅट इज कॉल्ड डिलेव्हरी ट्रेडिंग. येस, सेम डे बाईंग सेलिंग इज इंट्राडे. राईट. ओके, आता हे तर झालं कॅशमध्ये आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढेचे आपण घेतलेत. पण असं पण ट्रेडिंग मार्केटमध्ये अवेलेबल आहे, दॅट इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह. आणि डेरिव्हेटिव्ह जे आहे त्याची स्थापना 2000 मध्ये डेरिव्हेटिव्ह चालू झालं, सन 2000. राईट, 2000 मध्ये डेरिव्हेटिव्ह चालू झालं. आता डेरिव्हेटिव्ह बेसिकली कशासाठी आलं, की तुम्ही बघितलं असेल की मार्केटमध्ये जसं आता मार्केट मागच्या वेळेस कोरोनामध्ये मार्केट खूप डाऊन झालं, म्हणजे जवळपास 50-40% मार्केट पडलं. हाय रेटवरनं 50%, 7,500ला निफ्टी टच झालं होतं. राईट, आता या केसमध्ये जर एखाद्याची व्हॅल्युएशन 1 करोड रुपये असेल, शेअर्सचं पूर्ण व्हॅल्युएशन, तुमच्या शेअर्सचं व्हॅल्युएशन 1 करोड रुपये असेल आणि त्याचे 40% लॉस झाला, तर तुमचे किती रुपये राहिलेत, किती रुपयाची होल्डिंग राहिली तुमच्याकडे शिल्लक? प्लीज एव्हरीवन टाईप, लेट मी चेक. तुम्ही कोणी झोपलं तर नाही ना इथे? 60 लॅक्स. राईट, आपले 1 करोड रुपये आणि मार्केटमध्ये 40%चा जर फॉल आला अचानक, तर आपले 40 लाख रुपीज लॉस. राईट, 40 लाख रुपीज लॉस. राईट, तर याला अवॉइड करण्यासाठी, याला मिनिमाइज करण्यासाठी जे डेरिव्हेटिव्हची स्थापना झाली 2000 मध्ये, ती याला मिनिमाइज करण्यासाठी झाली. आता मिनिमाइज कसं होतं त्याने, मिनिमाइज कसं होऊ शकतं? मार्केटमध्ये दोन कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. एक कन्सेप्ट आहे बाय, दोनच कन्सेप्ट आहे, एक आहे बाय आणि एक आहे सेल. एखादी वस्तू किंवा एखादी शेअर आपण लोअर रेटला बाय करतो. लेट्स से लोअर रेट म्हणजे मी इथे लिहितो, लोअर रेट आहे माझा लेट्स से 100. ओके, मी 100ला बाय केलाय एक शेअर आणि मी तो सेल केलाय, लेट्स से मी तो सेल केलाय हायर रेटला, तो मी सेल केलाय 120 ला. ओके, 120 जे आहे ती माझी सेलिंग प्राइस आहे. ओके, तर या केसमध्ये जो मी 120 ला सेल केलाय, 120 ला जो मी सेल केलाय, त्यामध्ये मला किती प्रॉफिट झालं? आधी मी बाय केलाय 100ला आणि 120 ला सेल केलाय. इट्स अ व्हेरी सिंपल, 20 रुपीजचं होणार, कोणाला पण येईल. राईट, दिस इज द सिंपल. आपण लोअर रेटला बाय करतो आणि हायर रेटला विकतो. राईट, दिस इज द सिंपल कॅल्क्युलेशन, जे की 1979 पासनं 2000 सालापर्यंत असंच चालायचं. म्हणजे लोक आधी बाय करायचे, 100 रुपयाला बाय केलंय आणि तिथून जर मार्केट खाली आलं, म्हणजे 100च्या खाली आलं तर काय व्हायचं? लॉस व्हायचा. राईट, इथनं जर मार्केट खाली आलं, 100च्या खाली आलं, लेट्स से, लेट मी डू दिस वन थिंग. ओके, 100ला बाय केलं आणि 100 पासनं जर तो खाली आला, लेट्स से तो 80 रुपये आला, 80 आला, जसं मी तुम्हाला सांगितलं 60, तर आपण 60चंच एक्झाम्पल घेऊ. 60 आला तर मला 40 रुपये लॉस व्हायचा. राईट, पण जसा हायर रेटला आपण विकतो, 100ला बाय केला, 20ला विकतो, पण जर तो 60ला आला तर त्या 60ला
₹40 जो माझा लॉस होणार आहे तो कसा वाचवायचा त्याच्यासाठी एक युक्ती काढली 2000 मध्ये डेरिव्हेटिव्हची स्थापना केली, राइट? तर ते कसं करायचं? आता इथे पहिले बाय आणि नंतरच सेल असं ऑप्शन होतं. पण जर मी तुम्हाला म्हटलं, की तुम्ही एक शेअर आहे, तो तुम्ही सेल केलाय. तुमच्याकडे नाही आहे, पण असं समजा, की तुमच्याकडे एक तुमचा मोबाईल आहे. तुमचा मोबाईल आहे, Appleचा फोन आहे तुमच्याकडे. लेट्स से तुमच्याकडे Appleचा फोन आहे, ज्याची व्हॅल्यू आता आहे 50,000. पण तुम्हाला असं वाटतंय, की Appleचा जो 50,000 चा फोन आहे, आता त्याची किंमत पुढे कमी होणार आहे, असं तुम्हाला असं वाटतंय, राइट? आणि तुम्हाला जसं वाटतंय, लेट्स से तसंच झालं. एका महिन्यानंतर त्या Appleची किंमत आली ₹40,000. ₹40,000 Appleची किंमत आली आणि या 40,000 ला तुम्ही बाय केलं. राइट? आता मला सांगा तो Appleचा फोन तुम्ही सेल केला. सो तुमच्याकडे नव्हता तर तुम्ही कुणाकडनं तरी उधार घेतलात सपोज. उधार घेतला. एखाद्या दुसऱ्या लेट्स से तुमचा मित्र आहे त्याच्याकडनं उधार घेतला आणि तो तुम्ही शेअर 50,000 ला विकला एकाला. तुमच्या एका दुसऱ्या मित्राला विकला आणि त्याची किंमत 40,000 झाल्यानंतर तो परत तुम्ही 40,000 ला बाय केला. या कंडिशनमध्ये आपलं प्रॉफिट होतं की लॉस होतं? प्लीज टाइप लॉस इन द चॅट बॉक्स इफ तुम्हाला वाटतं की लॉस होईल आणि जर प्रॉफिट होत असेल तर टाइप करा प्रॉफिट इन द चॅट बॉक्स. 10K प्रॉफिट, राइट? 10K प्रॉफिट, राइट? कोणी आहे इथे जे म्हणणार की लॉस होते? तर मी डायरेक्ट तुम्हाला इथे सांगितलंय. जरी मी आधी सेल केला असेल, जरी मी तो शेअर किंवा तो स्टॉक किंवा तो Appleचा फोन मी पहिले सेल केलेला आहे, राइट? पहिले मी 50,000 ला सेल केलाय आणि नंतर मी तो बाय केलाय. त्यामुळे इथे पण तेच होते बघा. मी काय म्हणलं होतं तुम्हाला? बाय लोवर रेट, हाय सेल ॲट हायर रेट. म्हणजे आपण जर एखादी वस्तू घेतली आणि ती लोवर रेटला बाय झाली, हायर रेटला सेल झाली, दॅट इज व्हाईस वर्सा. ओके? सो धिस इज द सिंपल प्रोसेस आणि याला स्टॉक ट्रेडिंग करताना याला म्हणतात शॉर्ट सेलिंग. शॉर्ट सेलिंग. राइट? लोकांना शॉर्ट सेलिंग कन्सेप्ट काय आहे मार्केटमध्ये हे समजायलाच 2-2 वर्ष निघून जातात, पण शॉर्ट सेलिंग काय आहे हेच कळत नाही, की शॉर्ट सेलिंग काय असतं, ते कसं घ्यायचं, कसं करायचं तेच माहिती नसतं. आता मला सांगा, की तुमचा 1 करोडचा पोर्टफोलिओ आहे. 1 सीआरचा तुमचा पोर्टफोलिओ आहे, जो तुम्ही जो तुमच्याकडे आहे. तुम्हाला असं वाटतंय, की मार्केट जे आहे, ते असं वाटतंय, की बाबा मार्केट ना डाउन होणार आहे. मला असं वाटतंय, की मार्केट जे आहे ते डाउन होणार आहे. तर तुम्ही काय करता, ह्या जो 1 करोडचा पोर्टफोलिओ आहे, तर तुम्ही जेवढे तुमच्याकडे शेअर्स आहेत, त्याचे ॲट तुम्ही 80% अमाउंट असं ट्राय करता, की तुम्ही त्याला हेज करावं. हेज करावं म्हणजे काय, की तुमच्याकडे लेट्स से तुमच्याकडे BSEमध्ये तो शेअर आहे. तुमच्याकडे BSEमध्ये तो शेअर आहे. तुम्ही काय करता, त्या शेअरला NSEमध्ये विकता. NSEला त्या शेअरला तुम्ही विकता, राइट? तर आता डायरेक्ट तर आपण शेअर्स विकू शकत नाही. त्यासाठी कन्सेप्ट आहे डेरिव्हेटिव्हची फ्युचर्स ट्रेडिंग. जे आपल्याकडे अवेलेबल आहेत शेअर्स, त्याचेच एक डेरिव्हेटिव्हज असतं. जे डिराईव्ह झालं असतं त्याच प्राइसपासनं, राइट? आणि त्याला आपण सेल करतो. मे बी थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल जे नवीन आहेत, राइट? पण मी तुम्हाला सिम्पलेस्ट वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही NSEमध्ये सेल केलंय आणि BSEमध्ये बाय केलंय. लेट्स से तुमच्या 2 पोझिशन आहेत, राइट? एका शेअर्समध्ये आपण बाय पण करू शकतो आणि सेल पण करू शकतो. शेअर मार्केटमध्ये त्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, राइट? तर लेट्स से तुम्ही 1 करोडच्या ऐवजी 80 लाखाचं सेल केलंय आणि 1 करोडचं बाय आहे तुमच्याकडे ऑलरेडी. तर जेव्हा मार्केट 40% खाली येईल, तेव्हा तुम्हाला इथे 1 करोडला 40 चा लॉस होईल. 40 लाखाचा लॉस होईल, राइट? हे इथे 40 लाखाचा लॉस होईल. पण जे तुम्ही सेल केलंय 80 लाखाचं, त्यामध्ये तुम्हाला 40% चं काय होईल? आधी सेल केलंय तुम्ही आणि नंतर बाय करताय. 40% चं काय होईल जिथे तुम्ही आधी सेल केलंय? राइट? प्लीज टाइप इन द कमेंट बॉक्स की तुम्ही 80% पोर्टफोलिओ असताना सेल केलंय, 40% पडलंय मार्केट. तुम्ही सेल केलंय, त्यामध्ये काय होईल? जसं फोनचं एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला. 50,000 ला फोन सेल केला आणि 40,000 ला बाय केला. काय होणार? राइट? प्रॉफिट होणार. ओके? म्हणजे माझं एकीकडे ₹60 लॉस झाला आणि दुसरीकडे लेट्स से माझं 40,000 प्रॉफिट झालं. राइट? तर माझा नेट लॉस किती झाला? 20,000 चा, 20 लाखाचा.
राईट. म्हणजे याच्यावरनं आपल्याला हे कळतंय की जे काही इन्स्ट्रुमेंट आहे डेरिव्हेटिव्ह जे आपण म्हणतोय डेरिव्हेटिव्ह, ते डेरिव्हेटिव्ह सर याची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. राईट. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ओके. तर डेरिव्हेटिव्हज मध्ये आपण ते सेल केलं. जसं फोनचं एक्झाम्पल घ्या. तुम्ही फोन 50ला सेल केला, 40ला बाय केलाय, राइट? तर इथे जे आपल्याला मॅक्सिमम जो 40 लाखाचा लॉस होणार होता, तो आपल्याला 20 लॅक्सचा होणार, राइट? म्हणजे याच्यावरून आपल्याला एक कळू शकतं, की आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतोय मार्केटमध्ये, जे काही डेरिव्हेटिव्हज मध्ये ट्रेड करतोय, सो दॅट इज द हेजिंग इन्स्ट्रुमेंट. हेजिंग म्हणजे काय? की आपण आपला जो पोर्टफोलिओ आहे, त्याला काही प्रमाणामध्ये वाचवू शकतो. राइट? त्याला आपण काही प्रमाणामध्ये वाचवू शकतो. दॅट इज कॉल्ड हेजिंग. त्याच्यासाठी आहेत हे डेरिव्हेटिव्हज इन्स्ट्रुमेंट. राइट? डेरिव्हेटिव्हज. तर मग डेरिव्हेटिव्हजमध्ये काय असतं? आपण त्याला काय कंटिन्यू होल्ड करू शकतो का? नाही. तर तिथे काहीतरी रिस्ट्रिक्शन्स असतात. तिथे काहीतरी रिस्ट्रिक्शन्स असतात. राइट? तिथे काहीतरी रिस्ट्रिक्शन असतात. राइट? तर काय रिस्ट्रिक्शन असतात? पहिलं रिस्ट्रिक्शन आहे तिथे, की तुमचा एक कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो. तिथे कॉन्ट्रॅक्ट असतो. राइट? 3 महिन्याचा मिनिमम कॉन्ट्रॅक्ट असतो. 1 महिन्याचा मिनिमम कॉन्ट्रॅक्ट असतो. मॅक्सिमम 3 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो. राइट? 3 महिने आपण कॉन्ट्रॅक्ट असतो. तो एक कॉन्ट्रॅक्ट पर्टिक्युलर डेट असते. त्या डेटलाच आपल्याला तो सेटलमेंट करायची असते. कारण तिथे आपल्याला डायरेक्ट शेअर्स भेटत नाही. आपण सेल केलेला आहे, पण आपण डेरिव्हेटिव्हजमध्ये सेल केलंय ते. राइट? त्यामुळे तिथे कॉन्ट्रॅक्ट असतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला सिंगल सुट्टे-सुट्टे शेअर्स मिळत नाही. त्यामध्ये तुम्हाला फिक्स्ड शेअर्स घ्यावे लागतात. लॉट साइज घ्यावे लागतील. तेच आपल्याला भेटतं. राइट? तर हाच त्याच्यामधला डिफरन्स आहे. फ्युचर्स असतं आणि एक ऑप्शन्स असतं. राइट? ऑप्शन्स काय आहे ते पण आपण बघूया पुढे. आता आपण स्लाइडवरती जाऊया. होप यू क्लिअर विथ धिस सेगमेंट. तुम्हाला ॲट शॉर्ट सेलिंग कळालंय, की आपण शॉर्ट सेलिंग करू शकतो. ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत झाली. प्लीज टाइप सुपर क्लिअर इन द चॅट बॉक्स आणि आपण दुसऱ्या सेशनला आपल्या स्टार्ट करूया. राइट? ॲट तुम्हाला माहिती झालंय, की शॉर्ट सेलिंग आपण कसं करू शकतो स्टॉक मार्केटमध्ये, ज्या सेगमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत. राइट? संतोष कांबळेजी, नितीनजी, थँक यू व्हेरी मच. ओके. आता आपण बघूया ऑप्शन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं फ्युचर्स, तसाच एक त्यामधला प्रकार आहे ऑप्शन. राइट? ला समजण्यासाठी आपल्याला परत एकदा एक एक्झाम्पलला जावं लागेल. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. लेट मी सी दिस. ओके. सपोज लेट मी क्लिअर दिस 1 मिनिट. ओके. सपोज आता आपण जे स्टॉक्स घेतोय त्याचे आपण प्रकार इथे मांडूयात, राइट? तर आपण कुठल्या-कुठल्या प्रकारामध्ये स्टॉक्स घेऊ शकतो? पहिला प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा प्रकार असं आपण लिहूया इथे. ओके. सो यू कॅन अंडरस्टँड बेटर. नाऊ आता मला तुमचं 100% अटेन्शन पाहिजे. आता आता जे मी तुम्हाला सांगणार आहे, ते खूप महत्त्वाचं आहे आणि समजण्यास थोडं कठीण आहे. त्यामुळे तुमचं 100% लागेल. राइट? सो प्लीज टाइप 100% इन द चॅट बॉक्स. सो आय विल शेअर यू दॅट. ओके. सर पहिलं जे मार्केट आहे, ते आहे आपलं कॅश मार्केट. राइट? मी तुम्हाला कॅश म्हणजे काय ते सांगितलं ऑलरेडी. ओके. दुसरं आहे आपल्याकडे फ्युचर. फ्युचर पण मी तुम्हाला सांगितलंय, की फ्युचरमध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो, तेव्हा आपल्याला कॉन्ट्रॅक्ट असतो आणि त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आपल्याला ट्रेड करायचा असतो. लेट्स से. तिसरं आहे ऑप्शन. ओके. ऑप्शन काय आहे? हो, फ्युचर आणि कॅश तर आपण थोडं समजून घेतलं. आपण एक आता ऑप्शन समजूया, की ऑप्शन काय असतं? लेट मी गिव्ह यू वन एक्झाम्पल. राइट? लेट्स से की एक रिअल इस्टेटचा आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज तुम्ही एखादी घर बुक करायला गेलात. राइट? लेट्स से तुम्ही एक घर बुक करायला गेलं, ज्या घराची प्राइस आहे ₹40,00,000. ₹40,00,000 2 बीएचके. 2 बीएचके. ओके. एवढी पुण्यात प्राइस असेलच. राइट? 2 बीएचके तुम्ही बुक करायला गेलात. तुमच्याकडे आत्ता पैसे नाही आहेत. आत्ता पैसे नाही आहेत. राइट? तर तुम्हाला हे घर बुक करायचं आहे. तुम्ही त्या बिल्डरला काय अमाउंट देता आणि त्याला काय म्हणतात?
प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. तुम्ही किती अमाऊंट देता ते घर बुक करायला आणि त्या अमाऊंटला जे देता त्याला काय म्हणतात? राईट, दॅट इज कॉल्ड टोकन अमाऊंट, टोकन मनी, राईट, बुकिंग मनी. लेट्स से तुम्ही या 40 लाखासाठी बुकिंग अमाऊंट दिली 1 लाख रुपीज. ओके, 1 लाख रुपीज तुम्ही बुक करायला अमाऊंट दिली. तो म्हणला की एका महिन्यानंतर तुम्ही एकतर लोन करा किंवा काय करा, त्यांना पैसे द्या तेवढे आणि ते घर तुम्ही घेऊन घ्या. राईट, 1 लाखामध्ये. राईट, आता असं समजूया आपण की इथे आपल्याला घर तर घ्यायचं आहे, 1 लाख रुपये दिलंय आपण. राईट, पण लेट्स से एक न्यूज आली, पेपर आउट झाली, न्यूज आली की जिथे ती जागा होती, एक पॉझिटिव्ह न्यूज आली तिथे. तिथे काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स पण होणार आहे, जे त्या बिल्डरला पण नव्हतं माहिती. त्या बिल्डरला पण नव्हतं माहीत आणि अचानक पेपर आउट ती न्यूज झाली. तिथे खूप सारे गव्हर्नमेंटचे मोठे प्रोजेक्ट्स होणार आहे आणि त्या जागेला भाव येणार आहे पुढे, असं वाटत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, की ते 40 लाखाचं घर तो जो बिल्डर आहे, नवीन लोकांना जेव्हा तो विकल तेव्हा कितीला देईल तो? लेट्स एक एक्झाम्पल की बाबा तिथे खूप मोठं होईल. मधुरा पाटील सेज 59 लाख एवढं मे बी होऊ शकतं. 60 लॅक्स, कारण घराची प्राइस आहे किती वाढू शकतं. लेट्स से कोणी म्हणतंय 10 ते 25% वाढू शकतं. राइट? ओके. 80 लॅक्स. ओके. आपण एक एक अ, एक एक्झाम्पलसाठी घेऊया. लेट्स से 50 लाख. गोपाल ओझाजी इज 50 लाख. आपण समजूया की 50 लॅक्स त्या घराची प्राइस झाली. राइट? 50 लॅक्स त्या घराची प्राइस झाली. पण जेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाल, त्या बिल्डरकडे, तेव्हा तुम्ही त्याला 50 लाख द्याल की 40 लॅकच द्याल? प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स. 40च द्याल. एव्हरीवन सगळे म्हणणार की मी तर 40 ला बुक केलंय. तो वरचा जो झाला दॅट इज माय प्रॉफिट. राइट? तो जो वरचा झाला 40 लाख ते 10 लाख वरचे ते आपलं प्रॉफिट आहे. राइट? आपलं प्रॉफिट आहे. दिस इज वन एक्झाम्पल. राइट? हे एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि असंच राहू द्या तुमच्या माइंडमध्ये. मी तुम्हाला आता दुसरं एक्झाम्पल देतो. आता असं समजा की तोच 50 लाखाचा आहे, 40 लाखाचा फ्लॅट आहे. 40च लाख आहे आणि निगेटिव्ह न्यूजच्या ऐवजी आता तिथे बॅड न्यूज आली. असं समजलं की ती जागा इल्लीगल आहे. लेट्स से ती जागा इल्लीगल आहे. आता काय होणार? मार्केटमध्ये अशी न्यूज आली. त्या जागेची प्राइस किती होणार पुढे? काय वाटतं? कोणी घेईल ते घर किंवा घेतलं तरी खूप कमी किमतीत घेईल? मधुरा पाटील सेज 30 लाख. ओके. एनीवन? 0? नाही, जागेची प्राइस तर असेल काही ना काही, असं 0 नाही होणार. लेट्स से 20 लाख. ओके. इल्लीगल आहे. त्याला लीगल पण करू शकतात ते नंतर. राइट? तर आपण लेट्स से कॅल्क्युलेशनसाठी असं समजूया, की तिथे ती जी जागा आहे 28 लाख. ओके. आपण एक राउंड फिगर घेऊया 30 लाख. ओके. लेट्स से 30 लाख रुपये. ओके. आता तुम्ही ते घर घेताना बुक केलेलं 40 लाखाला. ओके. आणि आता त्या घराची प्राइस झाली 30 लाख रुपये. तुम्ही आता ते घर जाऊन घेणार का? 40 लाख त्याला देणार का? प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स. तुम्ही ते घर घेणार त्याच्याकडनं, येस ऑर नो? मधुरा सेज नो. गोपाल सेज नो. नो, नो, नो. एव्हरीवन. राइट? हे एक्झाम्पल आपल्याला समजतंय. ओके. विकासजी, भाग्यश्री, एव्हरीवन. कारण आपल्याला क्लिअर दिसतंय की आपण जर ते घर घेतलं तर आपण फसणार. राइट? मग तो सेलर तुम्हाला असं म्हणू शकतो का? तो बिल्डर तुम्हाला असं म्हणू शकतो का, की नाही तुम्ही ते घर घेतलंय माझ्याकडनं 40 लाख, आता काही पण होऊ द्या, पण तुम्हाला मला पैसे द्यावेच लागतील, असं तो तुम्हाला म्हणू शकतो का? येस ऑर नो? म्हणू शकतो? नाही. नाही. मी काय म्हणणार, बाबा माझ्याकडे पैसेच नाहीये. आलेच नाही माझ्याकडे पैसे, तर 1 लाख रुपये तू घेऊन टाक, माझ्याकडे पैसे नाही. म्हणजे आपला मॅक्सिमम लॉस किती झालाय? 1 लाख रुपये. आणि जर आपलं प्रॉफिट झालं असतं तर किती झालं असतं? 10 लाख रुपीज. राइट? कारण आपण 50 लाखाला जरी घर गेलंय ते, राइट? तरी त्याला आपल्याला 40 मध्येच द्यावं लागतंय. राइट? त्याला कंपल्शन असतं. राइट? टोकन अमाउंट आपण दिली त्यामुळे ते घर आपलं झालंच. राइट? तर आता सेम मी तुम्हाला जे सांगणार आहे, दॅट्स हॅपन विथ द ऑप्शन्स. ऑप्शन्समध्ये काय असतं, जसं आता इथे कॅश प्राईज आहे. असं समजू की इथे घराचीच प्राईस समजा तुम्ही. असं समजू की इथे ₹300 प्राईज आहे. लेट्स से हा एक स्टॉक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया इथे पण तेच रेट आहे.
300 SBI, राईट. ऑप्शन मध्ये पण सेम तेच रेट आहे 300 SBI, राईट. पण आता जेव्हा आपण SBI घेतो आणि मी तुम्हाला सांगितलं की फ्युचर्स मध्ये एक कमीत कमी तुम्हाला क्वांटिटी घ्यावी लागते, लॉट साईज घ्यावे लागतं. तर लेट्स से की तुम्ही तुमच्याकडे 300 रुपयाने 1000 शेअर्स तुम्ही घेतलेत. तर तुमच्याकडे किती टोटल झालेत? 3 लाख रुपीज. 3 लाख रुपीज तुम्ही इन्व्हेस्ट केलेत. ओके रोहितजी, नो प्रॉब्लेम. 3 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलेत, राईट. त्या घरासाठी, पर्टिक्युलर त्या घरासाठी तुम्ही SBI स्टॉक घेतला 3 लाख रुपयाचा, जिथे तुम्ही 3 लाख रुपये पूर्ण इन्व्हेस्ट केलेत, राईट. दुसरं आहे फ्युचर्स. फ्युचर्समध्ये काय असतं, की एका महिन्यासाठी किंवा 2 महिन्यासाठी किंवा 3 महिन्यासाठी आपण तो SBIचा स्टॉक घेऊ शकतो. पण जिथे आपल्याला 300 इंटू 1000 टोटल 3.5 लाख, सॉरी 3 लाख 3 लाख रुपीज लागणार आहे. तर फ्युचर्समध्ये एक फंडा असतो. फंडा असा असतो, की तुमच्याकडे जर तेवढी अमाउंट अवेलेबल नाही आहे, जर तुमच्याकडे 3 लाख रुपये अवेलेबल नाही आहे, तरी तुम्ही ती जी आहे स्टॉक तो 1.5 लाख रुपयात तुम्ही घेऊ शकता. राइट. 1.5 लाख रुपयात तुम्ही घेऊ शकता 2 महिन्यासाठी किंवा 1 महिन्यासाठी. दॅट इज कॉल्ड फ्युचर मार्केट. सेम 1000च शेअर, राइट. तिसरं आहे ऑप्शन्स. ऑप्शन्समध्ये तुम्ही सेम SBIच घेतला. जसं आपण इथे 40 लॅक्सचं घर घेतलं, सेम तुम्ही SBIच घेतला. साउंड क्लिअर आहे सर? राइट. सेम तुम्ही लेट्स से SBIच घेतला, पण SBIला तुम्ही इथे घेताना तुम्ही SBIचे पूर्ण 3 लाख रुपये तुमच्याकडे नाही आहेत, 1.5 लाख पण नाही आहे. तुम्ही म्हणले, की माझ्याकडे मी तुम्हाला टोकन अमाउंट देतो, राइट. सो लेट्स से तुम्ही टोकन अमाउंट दिलं त्याला ₹10. ₹10 काय? ₹10 इंटू 1000 इक्वल टू किती झाले? 10K, राइट. 10,000. इथे तुम्ही काय म्हणलात त्याला, की मी हे SBI 300 रुपयातच घेईल, पण 1 महिन्यानंतर, राइट. तर त्याच्यासाठी मी हे प्रीमियम देतो. मी हे काय दिलंय? मी हे दिलंय प्रीमियम. जसं तिथं टोकन अमाउंट होतं, तसं आता इथे आहे प्रीमियम, राइट. होप यू आर गेटिंग दिस पॉइंट क्लिअरली. हे ऑप्शन शिकायला लोकायला वर्ष लागतं, पण कोणाला समजत नाही की ऑप्शन काय आहे, राइट. येस, क्लिअरली, राइट. तर हे ऑप्शन्स, हे जे आपण SBI घेतला, सेम 300च्याच भावाने घेतला. सगळ्यांनी 300च्याच रेटने घेतला, राइट. पण इथे ज्यांनी घेतलंय लाँग टर्मसाठी त्याने 3 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. ज्यांनी 1-2 महिन्यासाठी घेतले त्याने 1.5 लाख रुपये घेतले आणि ज्याने एका महिन्यासाठीच घेतले, पण त्याने टोकन अमाउंट देऊन घेतले. दॅट इज कॉल्ड ऑप्शन. तर त्याने फक्त 10,000 दिले. आता याच्यात सपोज असं समजू आपण, की हा SBIचा रेट 300चा 330 गेला. 330 गेला. तर कॅशमध्ये ज्याने घेतलंय त्याला किती रुपये प्रॉफिट होईल? प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स. या 3 लाखावर याला किती रुपये प्रॉफिट होईल? 30,000, 30K, राइट. फ्युचर्समध्ये किती प्रॉफिट होईल? प्लीज टाइप संतोषजी. किती रुपये प्रॉफिट होईल फ्युचरमध्ये सुद्धा? 30,000, राइट. ऑप्शन्समध्ये किती प्रॉफिट होईल? ऑप्शन्समध्ये किती प्रॉफिट होईल? लेट्स से 30, याला पण 30च भेटेल, 30,000. पण इथे याने 10,000 रुपये ऑलरेडी दिले होते. किती दिले होते? 10,000. मग याला नेट प्रॉफिट किती आहे? नेट प्रॉफिट आहे याला 20K. कारण त्याची SBI 300लाच बाय होता ना त्याचा. त्याने 10,000 रुपयात बुक केलं होतं. तर 10,000 रुपये जे आहे ते त्याने दिलं, त्यामुळे त्याचं प्रॉफिट किती राहिलं? 20,000. ओके. आता बघा, ज्याने 3 लाख रुपये इन्व्हेस्ट केले त्याला किती टक्के प्रॉफिट झालं? 10%. 30,000 10% झालं ना. त्याने 3 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि त्याला 30,000 प्रॉफिट झालं. इट मीन्स 10%. राइट और रॉंग? राइट. ज्याने 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले त्याला किती रुपये प्रॉफिट झालं? त्याला पण 30,000 झालं. इट मीन्स 20%. राइट. 20% प्रॉफिट झालंय. आणि ज्याने 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले त्याचे किती झालेत? टाइप इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. किती पर्सेंट प्रॉफिट झालं त्याला ऑप्शन वाल्याला? 200%, राइट. 200% ऑप्शन वाल्याला प्रॉफिट झालं, ज्याने तो ऑप्शन्स मध्ये बाय केला, राइट. दिस इज सेम हॅपनिंग इन द मार्केट. आपण जे आता SBIला
बाय केलंय 300ला, दॅट इज कॉल्ड स्ट्राईक प्राइस. ही जी आपण बाय करतोय, इट इज कॉल्ड स्ट्राईक प्राइस, राईट. ही जी 300 आहे, दिस इज कॉल्ड स्ट्राईक प्राइस. ओके. स्ट्राईक प्राइस म्हणजे काय, की मी 300ला बाय केलं काहीतरी अमाऊंट टोकन देऊन, आणि ते मी बाय केलं. दिस इज कॉल्ड, आपण वरच्या मुवमेंटसाठी बाय केलंय. इट मीन्स आपण कॉल बाय केला. देअर इज टू ऑप्शन्स, कॉल आणि पुट, राईट. तर जेव्हा आपण बेट लावतो अशी, की मार्केटमध्ये प्राइस वाढणार आहे, त्यावेळेस आपण कॉल ऑप्शन जे एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते आपण बाय करतो. आणि त्यासाठी आपण काय पे करतोय मार्केटमध्ये? काय पे करतोय आपण? खूप महत्वाचं आहे हे. प्रीमियम पे करतोय. जे 10,000 रुपये आपण पे केले, दॅट इज कॉल्ड प्रीमियम. होप यू गॉट दिस पॉइंट. प्रीमियम आपण पे केलेलं आहे, राईट. तर हे जे प्रीमियम आहे, आता एक सेम एक्झाम्पल मी तुम्हाला आधी सांगितलेलं, आता ते परत तुम्ही तुमच्या डोक्यात आणा. जेव्हा मी तुम्हाला म्हणलं होतं, की तुम्ही वरच्या, जे तुमचा बाईंग रेट आहे तो खाली असायला पाहिजे आणि सेलिंग रेट नेहमी वरती असायला पाहिजे, राईट. आता जसं मी तुम्हाला सांगितलंय, की कॉल ऑप्शन आहे, मार्केट वरती जाईल या उद्देशाने आपण काय करतो, तो पर्टिक्युलर स्टॉक, शेअर किंवा प्रॉपर्टी बाय करतो, राईट. पण जसं मी तुम्हाला मगाशी एक आयफोनचं एक्झाम्पल दिलं, लेट्स से की त्याचं 50,000 व्हॅल्युएशन आहे आणि आपल्याला असं वाटतंय की तो खाली जाणार आहे, राईट. खाली जाणार आहे 40,000ला. तर 40,000ला जेव्हा जाईल तो, तेव्हा मी त्याला बाय करणार, राईट. आणि जेव्हा तो 50,000 आहे, तेव्हा मी त्याला सेल करणार. या कंडिशनमध्ये मला आधी सेल करावं लागेल, राईट. आधी मला सेल करावं लागेल, तेव्हा जेव्हा तो 40,000 जाईल, तेव्हा मला प्रॉफिट होईल, राईट. थोडंसं समजून घ्या. ह्या व्हिडिओची रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल. तुम्ही 1-2दा बघितलं, की तुम्हाला थोडं कळेल. पण ती रेकॉर्डिंग तुमच्याकडे मे बी 1 किंवा 2 दिवसासाठीच असेल, राईट. तर 50,000ला सेल केलं, 40,000ला बाय केलं, हे सुद्धा आपण करू शकतो. हे बाय करण्यासाठी मार्केटमध्ये जे इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याने आपण ते बाय करू शकतो, त्याला म्हणतात पुट ऑप्शन. म्हणजे तुम्ही जर 50,000चा पुट ऑप्शन बाय केलाय, इट मीन्स की तुम्ही 50,000ला एखादी शेअर सेल केला आणि तो जर खाली आला, तर तुम्हाला बाय मध्ये प्रॉफिट मिळेल, राईट. Please type awesome knowledge in the stock chat box if you got some insights about the options. राईट. अशाच प्रकारे आपण मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो. आता हे तर झालं थेरॉटिकल. वी कॅन डू इट प्रॅक्टिकली ऑल्सो, राईट. पण प्रॅक्टिकली करताना आपल्याला काहीतरी काहीतरी अडचणी येऊ शकतात, राईट. काहीतरी अडचणी येऊ शकतात आणि त्या कुठल्या-कुठल्या अडचणी आहेत ते आपण बघूया. फक्त दोघाच जणांना ऑसम वाटलं, भाग्यश्री आणि पौर्णिमा. बाकीच्यांना एक तर काहीच कळालं नाही, नाहीतर दुसरं तुम्हाला आधीच सगळं माहिती होतं. राईट. जेव्हा आपल्याला काहीच कळत नाही, तेव्हा सगळं डोक्याच्या वरून जातं. माझा असा प्रयत्न आहे, की सगळं तुमच्या डोक्याच्या आत जावं, राईट. सो थँक यू व्हेरी मच फॉर युअर कमेंट. येस. आता मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेडिंग करतो, तेव्हा तिथे खूप सारे कन्फ्युजन्स असतात, राईट. आता सपोज मी तुम्हाला असं विचारलं, की तुम्हाला काय वाटतं, की मंडेला जेव्हा मार्केट ओपन होईल, तेव्हा मंडेला मार्केट कसं ओपन होईल? हा चार्ट बघून तुम्ही मला सांगा, की मार्केटला मंडेला कसं ओपन होईल? हे चार्ट बघून सांगा मला, की सॉरी, मंडेला मार्केट कसं ओपन होईल? अप, डाउन की फ्लॅट? अप, डाउन की फ्लॅट? आता सपोज कोरोना व्हायरस आहे, कोरोनाच्या केसेस वाढताय. कोणाला मे बी अप वाटू शकतं, कोणाला डाउन वाटू शकतं. रुपेशजी, निलेश, फ्लॅट, मधुरा सेज, भरत सेज डाउन, प्रवीण सेज अप, डाउन, अप, डाउन, राईट. तर सगळ्यांचं वेगवेगळं त्यामध्ये एक मिनिट, स्टॉप शेअर, ओके. मला यावरती सांगा. मी एक पोल लॉन्च केलाय. पोलला आन्सर करा. लेट्स सी. याच्यामध्ये आपल्याला एक माहिती पडेल, की लोकांचे जे थिंक करायची प्रोसेस असते, थिंकिंग प्रोसेस ती कशी असते, राईट. कोणाला वाटतं अप, कोणाला वाटतं डाउन, राईट. सगळ्यांनी आन्सर करा या पोलला. ओके.
ओके. तर इथे बघा 38% लोकांना वाटतं गॅप अप, 38% लोकांना वाटतं गॅप डाऊन, राइट? आणि उरलेले जे आहेत त्यांना वाटतं फ्लॅट, राइट? तर आता इथे तुम्ही बघितलं, की अशी जी ही कन्फ्युजन असते, इथे आता 50% लोकांना असं वाटतं अप, 50% डाउन, राइट? भाग्यश्री, आय-आर-सी-टी-सी ते नंतर बघूया आपण. आता 50% लोकांना असं 38% लोकांना असं वाटतं अप, 38 ला डाउन आणि बाकीच्यांना वाटतं फ्लॅट, राइट? इथे तुम्ही बघू शकता, की मार्केटमध्ये किती कन्फ्युजन आहे. आता हे तुमचंच नाही, हे सगळ्यांचंच असतं. मार्केटमध्ये नेहमी एक कन्फ्युजन असते. त्यामुळेच तर मार्केट चाललंय. कोणाला वाटतंय अप, कोणाला वाटतंय डाउन, कोणी बाय करतंय, कोणी सेल करतंय, राइट? त्यामुळेच मार्केट चाललंय. राइट? पण त्यासाठी जे काही आपल्याला लागणारे इन्स्ट्रुमेंट आहे, जे काही आपल्याला लागणारा स्टडी आहे, तो जर का आपण प्रॉपर नाही केला, तर आपल्याला लॉस होतोय. राइट? तुम्ही असं ऐकलेलं असेलच, की स्टॉक मार्केटमध्ये 90% लोकांचा, मोर दॅन 90% लोकांचा लॉसच होतो. राइट? तर तो लॉस कुठल्या-कुठल्या कारणाने होतो? लेट्स सी क्विकली आपण थोडंसं त्यावरती बघूया आणि नंतर आपण पुढे जाऊया. ओके? तर कुठले-कुठले ते फॅक्टर आहेत ज्याने आपला लॉस होतो. तर पहिलं आहे, की आपल्याकडे कुठलीही प्रॉपर स्ट्रॅटेजी नसते. आपल्याकडे काही प्रॉपर स्ट्रॅटेजी नसते. कोणीतरी शेअर सांगितला, जसं प्रीतम सरांनी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही ॲडवाईस नका घेऊ. तुम्ही स्वतः शिका. राइट? एक्सपर्ट ॲडवाईस नका घेऊ. तुम्ही स्वतः एक्सपर्टकडनं शिका आणि एक्सपर्ट बना. त्यामुळे तुम्ही कोणाला ब्लेम देणार नाही काही झालं तरी. राइट? आणि जे काही असेल ते तुमचं स्वतःचं असेल. राइट? तर कोणाकडे स्ट्रॅटेजी काहीच नसते. त्यामुळे लॉस होतो. खूप मोठी पोझिशन सायझिंग होते. आता ज्या पहिल्या पोलला ज्यांनी टाइप केलं होतं इंटरमिडिएट, मला सांगा, की तुमचा मेन लॉस जो आहे, तो कधी-कधी यामुळे झाला असेल, की तुम्ही 1 क्वांटिटीच्या ऐवजी 1000 क्वांटिटी घेतल्या किंवा एका लॉटच्या ऐवजी 10 लॉट घेतलंय आणि तुम्ही 2 दिवसातच मार्केटमध्ये संपलात. मार्केटमध्ये 2 दिवसातच लॉस होतो अशा लोकांचा, जे की खूप मोठी क्वांटिटी घेतात. प्लीज टाइप मी इन द चॅट बॉक्स जर असं कोणी यामध्ये असेल तर. नितिनजी जेन्युइनली सेज ओके, राइट, येस. ओके, जे जेन्युइन असतील ते खरंच सांगतील, जे जे ज्यांना काही इंटरेस्ट नाही ते नाही सांगतील. ओके. राहुलजी सेज येस, ग्रेट. का आपण जेन्युइनली सांग, कारण माझा स्वतःचा पण लॉस झालाय. मोठ्या-मोठ्या क्वांटिटी घेऊन माझा पण लॉस झालाय. राइट? आता खूप सारे लोकं सांगताय जेव्हा मी सांगितलं की माझा पण झालाय. ओके, ग्रेट. तर आणि डोंट लर्न फ्रॉम मिस्टेक. आपण आपल्या चुकांवरून कधी शिकत नाही. त्यामुळे आपला बिगेस्ट लॉस होतो मार्केटमध्ये, राइट? तर आपल्याला त्यावरनं शिकायला पाहिजे, राइट? तर आता सगळ्यात मोठा लॉस आपण याची कारणं आधी जाणून घेऊ, की का लॉस होतो आणि आपण याच्यासाठी काय करू शकतो, हे आपण पुढे बघूया. स्मॉल घेऊन पण लॉस झालाय. ओके, स्मॉल घेऊन पण लॉस झालाय. मग तर तो बघूया आपण बोलूया त्याच्यावरती. ओके. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रीड. आपण आपला जो लालच असतो आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही आणि आपण आपल्या भीतीला पण कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे आपला मोस्टली लॉस होतो मार्केटमध्ये, राइट? आता हे कसं होतं? एका एक्झाम्पलवरनं आपण समजण्याचा ट्राय करूया. लेट्स से एक एक व्यक्ती आहे. त्यांनी मार्केटमध्ये लेट्स से त्यांनी बाय केलंय. इथे बाय केलंय. ओके. मी हे डिलीट करतो आधी. लेट्स से इथे बाय केलंय. माझा तिथे एरो दिसतोय. तिथे बाय केलंय आणि मार्केट वरती चाललंय. जेव्हा 100 वरनं एखादी स्टॉक तुम्ही ₹100 ला बाय केला आणि तो 101 गेला, 102 गेला. तुम्हाला काय वाटतं तो? अरे, आता 102 गेला. आता तो 105 पण जाऊ शकतो. असं वाटतं. सॉरी. ज्यांनी ऑलरेडी ट्रेड केलंय त्यांना वाटतं असं. तेव्हा काय करतो आपण? अजून वेट करतो. आपण अजून वेट करतो. राइट? आणि त्या वेटिंगच्या चक्करमध्ये काय होतं, की जे आपल्याला ₹2 भेटत होते, 100चा 102 गेलेला, त्यानंतर तो एकदम डाउन येतो आणि तो आपला स्टॉप लॉस पण ट्रिगर करतो. असं कोणाकोणासोबत झालंय? प्लीज टाइप मी इन द चॅट बॉक्स जर तुमच्यासोबत असं झालंय, की तुम्ही ₹2 भेटत होते, पण तुम्ही ते घेतले नाही आणि नंतर लॉस झाला. राइट? प्रथमेशजी, गोपालजी, लक्ष्मणजी, एव्हरीवन सगळ्यांसोबत मोस्टली होतं. धिस इज कॉल्ड ग्रीड. आपण लालच करतो आणि त्या लालचमध्ये आपण आलेले पैसे पण घालवतो. राइट? असं मोस्टली मार्केटमध्ये होतं. त्यामुळे आपण पैसे कमवू शकत नाही. ओके. दुसरं काय आहे? दुसरं आहे
दुसरं आहे लेट्स से फिअर, म्हणजे आपल्याला भीती असते. आता भीती कशी? लेट्स से की तुम्ही एखादी स्टॉक बाय केलाय. इथे तुम्ही बाय केलाय, सगळी टेक्निकल एनालिसिस करून आलात. पण मागे जे स्टॉप लॉस ट्रिगर झाले आणि त्यामधून तुम्हाला मनस्ताप झालाय, तो पण सगळा तुमच्या माइंडमध्ये ऑलरेडी चाललेला असतो. राइट? की बाबा मागे आपण घेतला होता स्टॉक ₹100 ला, 102 गेला, पण आपण तो विकला नाही, त्यामुळे आपला लॉस झाला. मग ते आपल्या माइंडमध्ये कुठेतरी असतं आणि काय होतं, की आपण तो स्टॉक जसंही आपण बाय केलं, सपोज आपण इथे बाय केलं, मी इथे एरो दिलाय आणि तो आपल्या टार्गेट लेव्हलपर्यंत पोहोचला. इथे इथे पोहोचला, राइट? आपण काय करतो, इथनं जेव्हा खाली येतो तो, तेव्हा असं वाटतं, की यार खाली आलाय तो. मग जेव्हा परत तो आपल्या टार्गेटपर्यंत जातो, तेव्हा आपण त्याला बुक करून टाकतो, राइट? आपण त्याला बुक करतो आणि त्याच्यानंतर असं होतं, की आपण जसा बुक करतो तो 102 ला, तो जातो 110. मग आपण म्हणतो, "यार 110 गेला." राइट? त्या भीतीपोटी आपण तो काढून टाकला आणि नंतर 110 गेल्यावरती आपण म्हणतोय, की तो 110 गेला मरा, तो थांबायला पाहिजे होतं मार्केटमध्ये. मला करायला पाहिजे होतं, राइट? असं होतं नितिनजी, राइट? तर असं प्रत्येकासोबतच होतं. असं नाही, की आता जर कोणासोबत होत असेल, तर ते मोठे-मोठे प्लेयर्स असतात त्यांच्यासोबत नाही होत. असं नसतं. हे सगळ्यांसोबत होतं. धिस इस द कॉमन थिंग, राइट? पण याला आपण अव्हॉइड करू शकतो थ्रू सम स्ट्रॅटेजीज, राइट? आपण याला अव्हॉइड करू शकतो थ्रू सम स्ट्रॅटेजीज. फक्त बाय करणे, लो रेटला आणि हाय रेटला सेल करणे, दॅट इज नॉट ओन्ली अ थिंग इन शेअर मार्केट, राइट? त्यासाठी खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज असतात ऑप्शनमध्ये, ज्या आपल्याला कराव्या लागतात, राइट? त्याच्यानंतर अजून एक ट्रेडिंगचा प्रकार असतो इगो ट्रेडिंग. म्हणजे मी आज मी सांगतो, मी जेव्हा ट्रेड चालू केला होता, तेव्हा मी 50,000 अकाउंटला टाकले आणि 50,000 अकाउंटला टाकल्या-टाकल्या माझा 10,000 लॉस झाला. तो 10,000 लॉस रिकव्हर करायला तो 10,000 लॉस रिकव्हर करायला ते मी इगो ट्रेडिंग केली. म्हणजे मला असं वाटलं, की मला 10,000 लॉस झालाय, तर मला आजच्या आजच ट्रेड करायचा आहे. आजच्या आजच मला क्लिअर करायचा आहे. राइट? तर मी काय करतो, की मी इथे सेल करतोय, परत बाय करतोय, परत सेल करतोय, परत बाय करतो. अशी बायिंग सेलिंग चालती माझी आणि तो इगो ट्रेडिंग होतो. म्हणजे मी बाय 100 करतो आणि वरती जातच नाही, तो तिथून खाली येतो. मी परत एक्झिट करतो, परत असं ट्रेडिंग, खूप सारं ट्रेडिंग चालू होतं. दॅट इज कॉल्ड हेवी ट्रेडिंग आणि यामध्ये पण लॉस होतो. राइट? त्यामुळे आपल्याला ऑप्शन स्ट्रॅटेजीज करणे आणि ऑप्शन्समध्ये हेजिंग करून काम करणे खूप महत्त्वाचं असतं. बाय द वे कोणी-कोणी ऐकलंय, की ऑप्शन स्ट्रॅटेजीजमध्ये सगळ्यात जास्ती पैसा आपण कमवू शकतो. कोणी-कोणी फक्त ऐकलंय, प्लीज टाइप मी इन द चॅट बॉक्स जर तुम्ही ऐकलं असेल. राइट? आनंदजीने ऐकलंय, निलेशजीने ऐकलंय, राइट? तुम्ही YouTube पण करू शकता. YouTubeवरती पण खूप आहे. YouTubeवरती नॉलेज एवढं खूप जास्ती झालंय ना, की काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं ते कळतच नाही. कन्फ्यूज होऊन जातं सगळे. राइट? एक्झॅक्टली. आणि यातला एक तिसरा प्रकार असतो मेंटल स्टॉप लॉस. मेंटली आपण स्टॉप लॉस करतो. मेंटली म्हणजे सिस्टमला लावत नाही, मेंटली आपण स्टॉप लॉस ठेवतो. राइट? तर हे सगळे पॅटर्न जे आहेत, हे सगळे ट्रेडिंग जे आहे, हे आपल्यासोबत नको व्हायला, त्यासाठी आपण एक स्पेशल क्लास अरेंज केलाय, ज्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रीतम सर देतील. होप तुम्हाला या माझ्या सेशनमध्ये काहीतरी आउटपुट आणि चांगलं नॉलेज मिळालं असेल आणि तुम्हाला काहीतरी एक नवीन आयडिया मिळाली असेल, राइट? सो प्रीतम सर विल कंटिन्यू. प्रीतम सर, प्लीज टेक अ चार्ज. Okay, great, awesome. How are you? How was the session, guys? Please type yes, super awesome, very nice session. Please type super awesome in the chat box Thank you, if you everybody. feel. Because can you stop your screen? Super awesome session. Great. So nice. सो नाव गाईज, आय नो तुम्ही खूप काही गोष्टी शिकला असाल आणि अजून खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या असेल. असं किती जणांना वाटतं की अजून ऑप्शन ट्रेनिंग बद्दल खूप काही गोष्टी मला शिकायच्या आहे आणि यस, मला या सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट बनायचं आहे? प्लीज टाईप मी इन द चॅट बॉक्स. ग्रेट. सो ज्यांना ज्यांना बनायचं आहे, ज्यांना ज्यांना शिकायचं आहे, त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. आपण 5 दिवसाचं ट्रेनिंग घेतोय. ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर्ड केलेलं आहे त्यांना रजिस्टर्ड करायची गरज नाहीये पुन्हा.
5 दिवसाचं ट्रेनिंग घेतोय, जे ट्रेनिंग आहे डे आफ्टर टुमॉरो, जे ट्रेनिंग स्टार्ट होणार आहे संडे पासून जे ट्रेनिंग स्टार्ट होणार आहे. होप सगळ्यांना माझी स्क्रीन दिसत असेल तर टाइप करा यस इन द चॅट बॉक्स इफ यू ऑल आर एबल टू सी माय स्क्रीन. यस, हे ट्रेनिंग स्टार्ट होणार आहे 5 days लाईव्ह ट्रेनिंग ऑन ऑप्शन हेजिंग. ऑप्शन हेजिंग लाईव्ह ट्रेनिंग आहे हे 5 दिवसाचं, 18 एप्रिल ते 22 एप्रिल. राईट, 18 एप्रिल ते 22 एप्रिलला 5 दिवसाचं टोटल ट्रेनिंग आहे. या ट्रेनिंग मध्ये तुम्ही काय काय शिकणार आहात. डे नंबर 1, हे ट्रेनिंगचा टायमिंग असणार आहे संध्याकाळी 9:30 वाजता ते 10:30. संध्याकाळी 9:30 ते 10:30 एक तास. आणि डे 5 ला लाईव्ह मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत. लाईव्ह मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत. तर डे नंबर 1 पहिल्या दिवशी आपण काय शिकणार आहोत. पहिल्या दिवशी आपण शिकणार आहोत व्हॉट इज स्टॉक मार्केट. अगेन जे आपण शिकलोय ते थोडं आपण रिपीट करणार आहोत. थेरॉटिकली काही भाग घेणार आहोत. व्हॉट इज स्टॉक मार्केट. सेकंड, व्हॉट इज ऑप्शन ट्रेडिंग. थर्ड, व्हॉट आर द ग्रीक्स. त्याच्यानंतर व्हॉट इज ओपन इंटरेस्ट. त्यानंतर व्हॉट इज ऑप्शन चेन. त्यासोबत व्हॉट इज पीसीआर. व्हॉट इज पीसीआर. या सगळ्या गोष्टी आपण डे नंबर 1 ला शिकणार आहोत. डे नंबर 2, व्हॉट आर द लेवल्स. किती प्रकारचे लेवल्स असतात. चार्ट कसा बघायचा, कॅन्डल्स कसे बघायचे, कसा चार्ट रीड करायचा. त्यासोबत हाऊ टू फाइंड इंट्राडे लेवल्स. इंट्राडे मध्ये ज्यावेळेस स्टॉक घेतात त्यावेळेस काही तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर कशा प्रकारे आपल्याला त्याचे लेवल्स बघायचे. त्यासोबत क्वेश्चन अँड आन्सर सुद्धा आपण घेणार आहोत. त्यासोबत डे नंबर 3 ला आपण शिकणार आहोत इंट्रोडक्शन टू द अल्गो ट्रेडिंग. अल्गो ट्रेडिंग हा असा ऑप्शन आहे मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करता तर तुम्हाला ट्रेडिंग करत बसायची गरज नाहीये. तुम्ही स्ट्रॅटेजी सबस्क्राईब करून ऑटोमॅटिक ट्रेडिंग करू शकता. हे आपण शिकणार आहोत. व्हॉट इज अल्गो ट्रेडिंग. त्यासोबत विच प्लॅटफॉर्म टू यूज फॉर सिंपल अल्गो सेटअप. अल्गो ट्रेडिंग करण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म वापरायचा, कोणता असायला पाहिजे हे आपण शिकणार आहोत. डे नंबर 4 ला आपण शिकणार आहोत हाऊ टू बँकेट ऑप्शन स्ट्रॅटेजी. त्यासोबत इम्पॉर्टंट साइट फॉर स्टडी. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी इम्पॉर्टंट साइट कोणत्या असेल. आणि त्यासोबत क्वेश्चन अँड आन्सर सुद्धा आपण घेणार आहोत. डे नंबर 5 ला आपण डे नंबर 5 जो आहे तो रात्री 9:30 ते 10:30 नसणार आहे. तो सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत असणार आहे. ज्यावेळेस मार्केट चालू असेल लाईव्ह मार्केटमध्ये हे ट्रेडिंग आपण करणार आहोत. आणि त्यामध्ये आपण शिकणार आहोत लाईव्ह ट्रेडिंग सेटअप कसं करायचं, हाऊ टू लिंक युजिंग अल्गो इन लाईव्ह ट्रेडिंग. त्यासोबत लाईव्ह ट्रेड विथ लॉजिक सोबत कशा प्रकारे ट्रेड करायचं. त्यासोबत क्वेश्चन अँड आन्सर आपण घेणार आहोत. तर हे पूर्ण टोटल 5 दिवसाचं ट्रेनिंग आहे. आणि या 5 दिवसाच्या ट्रेनिंग सोबत तुम्हाला एवढंच नाही तर ज्यांचं ऑलरेडी रजिस्टर्ड केलेलं आहे त्यांना रजिस्टर करायची गरज नाहीये. फायनान्शियल चेकअप जे 1 to 1 असणार आहे. 1 to 1 माझी टीम तुमचं फायनान्शियल चेकअप करेल ज्याची व्हॅल्यू आहे 4,999. त्यासोबत तुम्हाला फ्री सपोर्ट अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला फ्री सपोर्ट केला जाईल. त्यासोबत तुम्हाला फ्री VIP फेसबुक ग्रुपचं ऍक्सेस प्लस टेलिग्राम ग्रुपचं ऍक्सेस दिला जाईल. राईट. त्यासोबत याची प्राइस जर सांगायची झाली तर किती प्राइस आहे 14,999. किती प्राइस आहे 14,999. तुम्हाला काय वाटतं याची काय प्राइस असायला पाहिजे. व्हॉट डू यू फील की याची प्राइस किती असायला पाहिजे. हे जेवढं मी सांगितलं एवढ्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की व्हॉट शुड बी द प्राइस फॉर दिस 5 days ट्रेनिंग. याची मार्केटमध्ये जर शिकायला गेला तर 14,999. किती 14,999 प्राइस आहे. बट तुम्हाला आपल्या इथे एवढे पैसे पे करायची गरज नाहीये. आय वॉन्ट टू सी हाऊ मच प्राइस शुड बी देअर. 5,000 म्हणतायत जयेश, 1,500 म्हणताय भाग्यश्री. ओके, सगळ्यांना टाइप करायचं आहे आय एम नॉट हिअर टू अर्न मनी. वी आर नॉट हिअर टू अर्न मनी. वी आर हिअर जस्ट आमचं टीम कॉस्ट ऑपरेशन कॉस्ट दॅट्स इट. आय एम नॉट हिअर टू अर्न मनी. अजय पांडे म्हणतात 3,000, 2,999. रवींद्र म्हणतात 1,000 रुपये म्हणतात. अच्छा ओके, याची प्राइस आहे मित्रांनो 14,999. बट समोरच्या 15 मिनिटासाठी आपण माझ्या ग्रुपमध्ये आहात, माझ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आहात, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात.
त्यासाठी तुमच्यासाठी फक्त याची प्राइस आहे समोरच्या 15 मिनिटासाठी. हाऊ मेनी ऑफ यू आर शॉक? 499 रुपये, 100 रुपये पर डे. आणि हे का घेतले जात आहे? फक्त तुम्ही या ट्रेनिंगला सिरियसली लक्ष द्यावं, सिरियसली अटेंड करावं म्हणून. चॅटबॉक्स मध्ये माझी टीम मेंबर कोमल मोहिते तुम्हाला लिंक देईल, पेमेंटची लिंक दिल्या जाईल, गुगल पे फोन पे नंबर दिला जाईल. ज्यांना ज्यांना असं वाटतं हे ट्रेनिंग 5 दिवसाचं अटेंड करायचंय संडे पासून ते थर्सडे पर्यंत, त्यांनाच फक्त रजिस्टर करायचंय. सो नाउ दिस लिंक इज ओनली ओपन फॉर 15 मिनिट, 15 मिनिट्स, राईट. 9:24 मिनिटं झालेले आहे. 9:45 मिनिटाला जी लिंक चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला पेमेंटची लिंक दिलेली आहे ती लिंक क्लोज होऊन जाईल. गुगल पे फोन पे नंबर सुद्धा चॅटबॉक्स मध्ये दिलेला आहे, राईट. सो आता सांगायचं झालं तर माझ्या इनर सर्कल मध्ये खूप सारे लोक आहेत, राईट. त्यातला खूप सारे लोक ऑलरेडी आहे जे आमच्या इनर सर्कल मध्ये या सेशन साठी रजिस्टर केलेलं आहे, जे शिकण्यासाठी रेडी आहात, राईट. सो ज्यांचं पेमेंट ज्यांना ज्यांना करायचं आहे दे कॅन डू दॅट अँड इट इज ओनली 5 days अँड ओनली 500 रुपीज, राईट. 499. आणि हे किती जणांसाठी आहे? फक्त सुरुवातीचे. किरण, दिस इज नॉट दिस कोर्स. हा कोर्स वेगळा आहे, हा स्टॉक मार्केट ऑप्शन ट्रेनिंगचा कोर्स आहे. रिमेनिंग पेमेंट कंप्लीट करा आणि त्या कोर्सचा ऍक्सेस तुम्हाला दिला जाईल 4999 च्या कोर्सचा. जे मी सांगितलंय तेवढं त्याच्यामध्ये कव्हर केल्या जाईल. जे तुम्हाला सांगितलंय, पेमेंट रिसिव्ड फ्रॉम भाग्यश्री युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली, ग्रेट. आणि सुरुवातीचे फक्त 20 लोकांसाठी आहे, जास्त लोक नाही, लिमिटेड आहे. ऑलरेडी 50 लोकांनी रजिस्टर्ड केलेलं आहे. फक्त 20 लोकांसाठी हे ट्रेनिंग ची जागा जी आहे ती अवेलेबल आहे, राईट. फक्त 20 लोकांसाठी. त्यातलं भाग्यश्रीचं पेमेंट आलेलं आहे. वेलकम भाग्यश्री, यू मेड अ बेस्ट डिसिजन ऑफ युअर लाईफ, राईट. पेमेंट रिसिव्ड फ्रॉम गोविंद तुमचं पेमेंट आलेलं आहे, राईट. वेलकम, थँक्यू सो मच, यू मेड अ बेस्ट डिसिजन ऑफ युअर लाईफ. स्क्रीनवर तुम्हाला गुगल पे फोन पे नंबर सुद्धा भेटेल. गुगल पे फोन पे नंबर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिला जाईल, राईट. 9:45 ला ही लिंक डिसेबल होईल. संतोष, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली, वेलकम संतोष. लिंकनी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ज्यांनी तुम्हाला पे करायचे असेल त्यांनी तुम्ही पे करू शकता, ठीक आहे. फोन पे, गुगल पे. पौर्णिमा, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली. पौर्णिमा, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली, वेलकम. ऑलरेडी 10 जणांचं पेमेंट झालेलं आहे. 10 शीट्स शेवटचे अवेलेबल आहे, राईट. उदय, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली. उदय, यू मेड अ बेस्ट डिसिजन ऑफ युअर लाईफ. रेकॉर्डिंग 5 दिवसाची मिळेल, पण रेकॉर्डिंग ही फक्त 10 दिवसासाठीच अवेलेबल असेल. रेकॉर्डिंग लाईफ टाइम साठी मिळणार नाही. रेकॉर्डिंग फक्त 10 दिवसासाठी मिळेल, राईट. आता सांगायचं झालं तर 500 रुपये आपण कुठे इन्व्हेस्ट करतो? 500 रुपये आपण ज्या गोष्टी गरजेच्या नसतात तिथे सुद्धा इन्व्हेस्ट करतोय, राईट. 100 रुपये पर डे आपण कुठे पण इन्व्हेस्ट करतो. अंजली, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली. देवानंद, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली. विनोद, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली, वेलकम, यू मेड अ बेस्ट डिसिजन ऑफ युअर लाईफ, थँक्यू सो मच. आणि ज्यांचं पेमेंट झालेलं आहे त्यांना उद्या इव्हनिंग पर्यंत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल. ज्यांचं पेमेंट झालेलं आहे त्यांना उद्यापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल, राईट. पंधरा जणांचं पेमेंट ऑलरेडी झालेलं आहे, ठीक आहे. ज्यांचं पेमेंट झालेलं आहे मी पुन्हा त्यांचं नाव रिपीट करतोय. महेश, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली. ज्यांचं पेमेंट झालेलं आहे यू कॅन सी युअर नेम ऑन द स्क्रीन. स्क्रीनवर तुम्हाला तुमचं नाव दिसेल. अभिषेक, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली. You can see here Mahesh, Vinod,
देवानंद, अंजली, उदय, दुर्गेश, पूर्णिमा, संतोष, गोविंद, भाग्यश्री. These are the all payment has come through successfully, right? सागर, अभिषेक, your payment has come through successfully. शेवटचे मित्रांनो आपल्याकडे 10 मिनिटं आहे. ज्यांना ज्यांना करायचं असेल लास्ट 10 मिनिट्स 500 रुपीज तुम्हाला सांगतोय मी. आपण अननेसेसरी गोष्टी, ज्या गोष्टी आपल्या गरजेच्या नसतात त्यावर सुद्धा आपण इन्व्हेस्ट करतो. ज्या गोष्टी आपल्या गरजेच्या नसतात त्यावर सुद्धा आपण इन्व्हेस्ट करतो, राईट? कोणाला काही क्वेश्चन असेल, काही क्वेरी असेल विचारू शकता. यस जयेश, हे ट्रेनिंग वेगळं आहे. हे 5 दिवसाचं ट्रेनिंग आहे. जयेश जाधव, पेमेंट रिसीव्ड फ्रॉम कालिदास जी, तुमचं पेमेंट आलेलं आहे. वेलकम. गुगल पे, फोन पे नंबर सुद्धा चॅट बॉक्स मध्ये दिलेला आहे. ज्यांना ज्यांना गुगल पे, फोन पे नी पे करायचं आहे. कालिदास जी, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली. शेवटचे 10 मिनिटं, देन वी आर गोइंग टू क्लोज दिस ऑफर, राईट? राईट. सो मित्रांनो सांगायचं झालं तर आपण 500 रुपये कुठे इन्व्हेस्ट करत नाही, अननेसेसरी गोष्टींवर सुद्धा इन्व्हेस्ट करतोय. राहुल, गूगल पे नंबर. कोमल, कैन यू सेंड योर गूगल पे नंबर? चॅट बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे गूगल पेचा. Received payment from Pandurang. Pandurang, your payment has come through successfully. Yes, Mahesh, your payment has come through successfully. Chetan, your payment has come through successfully. Chetan, congratulations. ओके. शेवटचे लास्ट 5 मिनिट्स, देन विल क्लोज. कोणाला काही क्वेश्चन असेल तर क्वेरी असेल विचारू शकता. ज्यांचं पेमेंट आलं त्यांना मराठीमधून असणार. 5 दिवसाचं ट्रेनिंग हे मराठीमधून असेल. पूर्ण टोटल मराठीमध्ये असेल 5 दिवसाचं ट्रेनिंग. गोपाल, कोणत्या नंबरवर पेमेंट केलंय तुम्ही? गोपाल, तुम्ही कोणत्या नंबरला पेमेंट केलेलं आहे? यस गोपाल, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली ऑन फोन पे. फोन पे ला तुमचा नंबर पाठवा. फोन पे लाच तुमचा नंबर पाठवा. व्हॉट्सअप ग्रुपचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड केला जाईल. यस भाग्यश्री, तुमचं पहिलंच पेमेंट आलेलं आहे. भाग्यश्री. प्रवीण, तुमचं पेमेंट आलेलं आहे. फोन पे लाच नंबर पाठवा. प्रवीण देवदे, तुमचं पेमेंट आलेलं आहे. फोन पे ला तुमचा नंबर पाठवा. गोपाल, फोन पे ला नंबर पाठवा. इथे नंबर पाठवू नका. ज्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे त्यांना नंबर शेअर करायची गरज नाहीये. ज्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. जयेश जाधव, जयेश जाधव, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली. भाग्यश्री, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली. सचिन, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली.
So guys, now I am going to close this offer because only few spots are left for the same. Okay, Sunil. Sunil, yes, your payment has come through successfully. ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांना सगळ्यांना उद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल. राईट, शेवटचे 3 मिनिटं आपण क्लोज करतोय. हे ऑप्शन ट्रेनिंग आहे 5 दिवसाचं, जे मराठी लँग्वेज मध्ये आपण करतोय. मराठीमध्ये हे ट्रेनिंग होणार आहे. 5 दिवसाचं ऑप्शन ट्रेनिंग, राईट, ज्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल. जयेश, हे लाईव्ह ट्रेनिंग आहे, याचं लॉगिंग आयडी सेपरेट नाही मिळणार, हे लाईव्ह ट्रेनिंग आहे. सुधाकर जी, तुम्हाला ते तुमच्या कंपनीत विचारावं लागेल की गव्हर्नमेंट एम्प्लॉई ट्रेडिंग करू शकतो की नाही ते, राईट. जयेश जाधव, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. महेश, शेअर मार्केटचं नॉलेज धीरे धीरे येईल तुम्हाला, डोंट वरी. सो शेवटचे 3 मिनिटं ज्यांना करायचं आहे, कम्प्लीट युअर ट्रान्झॅक्शन. ओके, सो ज्यांनी ज्यांनी गुगल पे, फोन पे ला पेमेंट केलेलं आहे त्यांना शेवटी फॉर्म फिलअप करायचा आहे, राईट. मोशिन, युअर पेमेंट हॅज कम थ्रू सक्सेसफुली. Okay guys, so now we are going to close this offer. ज्यांना करायचं असेल शेवटचे 2 मिनिटं अँड देन विल क्लोज. ज्यांनी ज्यांनी गुगल पे, फोन पे ला पेमेंट केलेलं आहे, प्लीज कृपया करून सगळ्यांनाच हा फॉर्म भरायचा आहे. ज्यांनी ज्यांनी
पेमेंट केलेलं आहे, गुगल फॉर्म दिलेला आहे, गुगल पे, फोन पे ला ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांना फॉर्म भरून घ्यायचा आहे. गुगल फॉर्म दिलेला आहे चॅटबॉक्स मध्ये, तो फॉर्म भरून घ्या. फॉर्मवर क्लिक करायचं, फॉर्म ओपन होऊन जाणार. फॉर्मवर क्लिक करायचंय, फॉर्म ओपन होऊन जाणार. ओके, होप ज्यांना ज्यांना रजिस्टर्ड करायचं होतं त्या सगळ्यांनी रजिस्टर्ड केलं. तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट. वेलकम इन दिस 5 days लाईव्ह ट्रेनिंग. उद्या तुम्हाला संध्याकाळपर्यंत, इव्हनिंग पर्यंत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल आणि सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये दिल्या जाईल. राईट? Okay, so bye bye, take care, love you all, thank you so much. Hope you got a lot of insight.